करू याची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी. करू याची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी. मनोहरीचे दास लिहुती भूषणी कापी तया भिनी कळीकाळ. आशा भयलाज आडनये चिंता. आशा भयलाज आडनये चिंता ऐसी तया सत्ता समर्थाची. मनोहरीचे दास लिहुती भूषणी कापी तया भिनी कळीकाळ. तुका म्हणे करू ऐसियाचा संग. तुका म्हणे करू ऐसियाचा संग. जेने नव्हे भंग चिंतनाचा. जेने नव्हे भंग चिंतनाचा. मनवू हरीचे दास लिहुती भूषणी कापी तया भिनी कळीकाळ. पांडुरंगा करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी. या वारकरी संताची आजीने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला. जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला. त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला. विठाला याची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी. मनोहरीचे दास लिहुती भूषणी कापी तया भिनी कळीकाळ. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग. महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा भगवंताच्या कथेचा, भगवंताच्या नामाचा आणि संतांच्या संगतीचा अशा तिन्ही गोष्टीचा विचार करणारा हा अभंग आहे. या अभंगातून महत्वाच्या दोन गोष्टी महाराजांनी सांगितल्या. एक भगवंताच्या नामाचाही विचार सांगितला आणि एक संतांच्या संगतीचाही विचार सांगितला. थोडक्यात महाराज सांगतात भगवंताचं नाम घ्या पण ते संतांच्या संगतीत घ्या. एकादशी असल्यामुळे भगवंताचं नाम घ्या पण ते संतांच्या संगतीत घ्या म्हणून आळंदीत घ्या. विठाला अभंगाची जर भूमिका आपल्याला बघायची झाली तर महाराज सांगतात करू याची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी. आम्ही भगवंताची कथा करू लागलो, भगवंताचं नामस्मरण करू लागलो. याचा परिणाम काय. आम्हा संसार काय करी. या आत या जेवण का काय या विठाला विठ्ठल. नाम घेऊ लागलो त्याचा परिणाम आम्हा संसार काय करी. एक विचार. आता भगवंताचं नाम घेऊ लागलो दुसरा परिणाम काय. कापे तया भिने कळीकाळ. दुसरा विचार. भगवंताचं नाम घेऊ लागलो तिसरा परिणाम काय. आशा भय लाज आडनये चिंता. हा तिसरा परिणाम. आणि हे तीनही परिणाम ज्या भगवंताच्या नामाने होत आहेत त्या भगवंताच्या नामाचा भंग कधी होऊ नये त्याच्याकरता काय करू. तुका म्हणे करू ऐसियाचा संग. विठाला आपल्याला अभंगाचा विचार करता येण्यासारखा आहे. कार्तिकी वारी आहे, एकादशीचा पर्व काळ आहे आणि सकाळच्या प्रहरातली ही सेवा आहे. या अभंगामध्ये दोन्ही गोष्टी मला आपल्याला सांगायच्या आहेत. एक भगवंताच्या नामाचाही विचार आपल्याला सांगायचा आहे आणि एक संतांच्या सहवासाचाही विचार आपल्याला सांगायचा आहे. दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. अभंगाची वरुणी सोडवणूक कशी करता येण्यासारखी आहे आणि अभंगाचा जर शेवटच्या चरणाकडून आपण जरी निघालो तरी तुकोबाराय असं सांगतात तुका म्हणे करू ऐसियाचा संग. जेणे नव्हे भंग चिंतनाचा. आपल्या चिंतनाचा भंग होऊ द्यायचा नसेल तर ऐसियाचा संग करा. हे ऐसियाचा संग करा म्हणजे कैसियाचा संग करा. वरच्या 3 चरणामध्ये ज्यांचं वर्णन केलं ऐसियाचा. विठाला त्यामुळे एका दृष्टीने हा
अभंग संतांचं वर्णन करणारा आहे असंही म्हणता येतं आणि एका दृष्टीने या अभंगामध्ये नामस्मरणाचा विचार सांगितलेला आहे असंही म्हणता येतं। अशा दोन्ही पद्धतीने या अभंगाकडे आपल्याला पाहता येण्यासारखं आहे। महाराजांनी याच्यामधला जो पहिला शब्द सांगितलाय ते खूप महत्वाचा आहे। पहा, करू याची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी। महाराज ज्या भूमिकेतून बोलतात ती भूमिका जरा थोडीशी डोळ्यासमोर घेतली तर लक्षात येईल। करू असं महाराजांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे। हे करू म्हणणं शब्द खूप महत्वाचा आहे। करू म्हणणं वेगळं असतं आणि करा म्हणणं वेगळं असतं। आपण लहानपणापासून हे ऐकत आलो। करू म्हणणारा एक वर्ग आहे आणि करा म्हणणारा एक वर्ग आहे। तुकाराम महाराजांना असं म्हणता आलं असतं, करा हे म्हणता आलं असतं, पण महाराज करा असं म्हणत नाहीत। करू याची कथा नामाचा गजर। थोडं आणखीन त्याच्यातली गमतीने बोलायचं झालं तर करू कोण म्हणत असतं आणि करा कोण म्हणत असतं। करू म्हणणारा हा वारकरी असतो आणि करा म्हणणारा कीर्तनकार असतो असं म्हणायला हरकत नाही। नाम घ्या असं म्हणणारा जो असतो तो कीर्तनकार असतो असं म्हणायला हरकत नाही। जाऊ द्या, मला पुष्कळ बोलायचंय पण आज बोलत नाही। विठ्ठल ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ एका क्रियेचा विचार इथे केलेला आहे। याचा जर आपण विचार केला तर करू याची कथा नामाचा गजर ही क्रिया आहे आणि आम्हा संसार काय करी हा त्याचा परिणाम आहे असा विचार आपल्याला करता येईल। ही क्रिया आहे, करू याची कथा नामाचा गजर ही क्रिया आहे। जरा तत्वज्ञानातून बोलायचं झालं तर हे कारण आहे आणि आम्हा संसार काय करी हे कार्य आहे, म्हणजे तो परिणाम आहे ना। आम्हा संसार काय करी या परिणामापर्यंत पोहोचायचं असेल तर करू याची कथा नामाचा गजर अशा पद्धतीने विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे। थोडं आणखीन याच्यात विकल्पाने बोलायचं झालं तर काही क्रिया या करताना आपल्याला जरी दुःखाच्या असल्या तरी परिणाम सुद्धा काही काही दुःखाचाच असतो, म्हणजे क्रिया सुद्धा दुःखाची आणि परिणामही दुःखाचा हा एक वर्ग झाला। काही क्रिया सुखाचे असतात पण परिणाम दुःखाचे असतात हा दुसरा वर्ग झाला। काही क्रिया दुःखाच्या असतात पण परिणाम सुखाचा असतो हा तिसरा वर्ग झाला आणि काही क्रियाही सुखाच्या असतात आणि परिणामही सुखाचा असतो हा चौथा वर्ग झाला। विठ्ठल क्रिया दुःखाची आणि परिणामही दुःखाचा आपल्याला याच्यावर पुष्कळ विस्तार करता येण्यासारखा आहे। एका वाक्यात उदाहरण देऊन पुढे जातो। क्रिया दुःखाची आणि परिणामही दुःखाचा। एखाद्याचं घर जाळणं त्याचं क्रियाही दुःखाची आहे हो आणि परिणामही दुःखाचाच आहे ना। त्याच्यातून काय निष्पन्न होणार आहे बोला, म्हणजे क्रियाही दुःखाची झालेली आहे आणि परिणामही दुःखाचा झालेला आहे। हा पहिला प्रकार आपल्याला दिसून येतो। दुसरा प्रकार असा आहे, काही ठिकाणी क्रिया सुखाची असते पण परिणाम दुःखाचा असतो। आपण करत असलेली क्रिया सुखाची असते पण परिणाम दुःखाचा असतो। गमतीने बोलतो, पंक्तीमध्ये बसल्यानंतर श्रीखंड खाणं ही क्रिया सुखाची आहे पण साखर वाढणं हा परिणाम दुःखाचा आहे। आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर ते म्हणतात तुम्ही याचा परिणाम आहे तो, हे जे गेलात ना वारीला जे गेलात आणि द्वादशीला जे चालू केलं ना त्याचा हा परिणाम आहे। वारीला गेल्यानंतर काय करायचं हे जरा लक्षात घेत चला असं डॉक्टर आम्हाला सांगतात। तिसरा मुद्दा सांगतो, काही क्रिया दुःखाची असतात आणि परिणाम मात्र सुखाचा असतो। काही क्रिया दुःखाचे असतात, आरंभाला काही ठिकाणी आम्हाला दुःख असतं पण परिणाम मात्र सुखाचा असतो। मी याच्याकरता एक साधं सोपं उदाहरण देतो। आपण सगळी वारकरी मंडळी आहेत, आळंदीहून पंढरपूरपर्यंत चालत जात असताना आपण आळंदीहून पंढरपूरला निघालो, चालत निघालो। दिंडी आपण आता पालखी सोहळ्यामध्ये जातो किंवा अन्य प्रत्येक वाऱ्याला सुद्धा आपण जातो। आता जात असताना अनंत दुःख आम्हाला सहन करावी लागतात महाराज। अगदी पालखी सोहळ्याचंच उदाहरण जर घ्यायचं झालं तर अगदी 33-34 किलोमीटरचा तो घाट चढून देवे घाट चढून वरती गेलो आणि वरती गेल्यानंतर सगळ्याच गोष्टी आम्हाला सुखाच्या मिळतील अशातला भाग नाही ना। म्हणजे पालखी सोहळ्यामध्ये आपल्याला एखाद्या आता घाट चढून वरती गेलो आणि असं एखाद्या सावली खाली बसावं म्हटलं तर अगोदरच जागा पकडून ठेवलेली असते। पालखी सोहळा या शब्दाचा अर्थ असा आहे महाराज, ओळखीची माणसं सुद्धा ओळख दाखवत नाहीत, त्याचं नाव पालखी सोहळा। पालखी सोहळ्यात चालणाऱ्या माणसाला माहिती आहे। बघा तुम्ही आता इथं आम्ही इतकी सगळी भेटलेलो आहोत, सगळीच महाराज मंडळी आहेत, गायक वादक मंडळी सगळे आहेत। आता किती एकमेकाच्या प्रेमाने आम्ही इथं राहतोय मान्य आहे। पालखी सोहळ्यात बघा तुम्ही कुणी जवळ येत नाही, लांबून जे एरिया असतो कोणी जवळ येत नाही। तारखा घेण्याकरता वर्ष जे फोन करतात ते पालखी सोहळ्यात अजिबात भेटत नाहीत का? त्यांना असं वाटतं यांना भेटलं की यांची ओळख ठिकून उचला, त्याच्यापेक्षा लांबून बरं आहे। म्हणजे पालखी सोहळ्यामध्ये कोणी कोणाचं नसतं महाराज। बघ, पालखी सोहळा या शब्दाचा अर्थ आहे आपुली आपण करा सोडवण, या प्रमाणाची जाणीव जिथं येते तो पालखी सोहळा आहे। बरं ठीक आहे, आपण चालत निघालो, 18 दिवस आपल्याला वेळेवर सगळीकडे जेवण मिळेल न मिळेल, आपल्याला झोपायला जागा
जागा मिळेल न मिळेल, आपल्याला तंबूमध्ये जागा मिळेल न मिळेल, या सगळ्या दुःखांना सहन करत आपण जरी निघालेलो असलो तरी आषाढ शुद्ध दशमीला एकदा पंढरपुरामध्ये आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर मात्र तुकोबारांच्या शब्दांची आठवण येते. भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. ही आठवण आपल्याला आल्याशिवाय राहत नाही किंवा याची जाणीव आल्याशिवाय राहत नाही. याचा अर्थ काय? आरंभ जरी दुःखाचा असला, अगदी क्रिया जरी दुःखाची असली तरी परिणाम मात्र त्याचा कसा झालेला? सुखाचा झालाय. विठ्ठल विठ्ठल. आणि क्रियाही सुखाची आणि परिणामही सुखाचा, तो परमार्थ आहे महाराज. भगवंताचं नाम ही क्रियाही सुखाची आहे आणि त्याचा परिणामही सुखाचा आहे, असा आपल्याला विचार करता येण्यासारखा आहे. तुकाराम महाराज ज्या स्थितीतून निघालेले आहेत, तुकाराम महाराजांनी जी अवस्था आपल्या समोर व्यक्त केलेली आहे, एका विशिष्ट अवस्थेमध्ये महाराज बोलतात. आम्हा संसार काय करी ही भाषा एका उच्च अशा भूमिकेतून बोलणं आहे. त्याचा आणखीन थोडासा बारकाईने विचार करता येण्यासारखा आहे. महाराजांनी आम्हा संसार काय करी असा शब्द वापरलेला आहे. इथला आम्हा शब्द जो आहे की नाही, तो खूप महत्वाचा आहे. मला असं वाटतं की तुकाराम महाराजांनी जर असं म्हटलं असतं, करू याची कथा नामाचा गजर, मला संसार काय करी, असं जर महाराज म्हटले असते तर माझ्या मनामध्ये शंका आली नसते. महाराज म्हणतात आम्हा संसार काय करी. आम्हा हा शब्द आणि मला हा शब्द याचा जर विचार करायचा झाला तर आपल्याला तत्वज्ञानाच्या दृष्टीने विचार करायला गेलो तर आम्हा हा शब्द समष्टीच्या दृष्टीने वापरला जातो आणि मला हा शब्द वेष्टीच्या दृष्टीने वापरला जातो. थोडं सोप्या शब्दात बोलायचं झालं तर एकाच्या दृष्टीने जो शब्द आहे तो मला आहे आणि अनेकांच्या दृष्टीने जो शब्द आहे तो आम्हा आहे. मला आपल्याला असं विचारायचं आहे, आम्हा हा शब्द जर समष्टीच्या दृष्टीने आपल्याला सांगितलेला जात असेल किंवा अनेकांच्या दृष्टीने जर सांगितलेला जात असेल तर महाराजांनी जो अनेकाला आलेला अनुभव हा महाराजांच्या मुखातून व्यक्त होतो, तो नेमकं कसा होतो? कारण एकाला झालेला अनुभव हा एकाच्या मुखातून व्यक्त होणं हे ठीक आहे, पण अनेकाला झालेला अनुभव हा एकाच्या मुखातून व्यक्त होईलच कसा काय महाराज? अनेकांना झालेला अनुभव हा अनेकांच्या मुखातून व्यक्त होईल, पण अनेकाला झालेला जो अनुभव आहे तो एकाच्याच मुखातून जर व्यक्त होत असेल तर कुठंतरी थोडं तत्वज्ञानाच्या दृष्टीने आपल्याला शंका येण्यासारखी आहे. मला जे अनुभवाला आलं ते मी माझ्या तोंडाने सांगणं हे ठीक आहे, पण इथं असलेल्या सगळ्याला जे अनुभवाला आलं ते मी एकट्याने सांगणं असं होत नाही ना. कारण माझा अनुभव वेगळा आहे, यांचा अनुभव वेगळा आहे, यांचा अनुभव वेगळा आहे, यांचा अनुभव वेगळा आहे. अहो, कीर्तनामध्ये सुद्धा एका कीर्तनामध्ये आलेला प्रत्येकाला अनुभव हा भिन्न भिन्न आहे ना. कीर्तनाचाच जर विचार करायचा झाला, कीर्तन झाल्यानंतर, कीर्तन झाल्याबरोबर जे उठून माणसं जातात ना, त्यावेळेस ज्या कीर्तनाच्या चर्चा असतात ना, ती खरं कीर्तनाची आपली पावती असते. लक्षात ठेवा. त्यावेळेस म्हणजे उठून जाताना जी असतात ना चर्चा, ती जी चाललेली असते ना, ते खरं आपल्या कीर्तनाचं मत असतं किंवा ते कीर्तनाचा आपल्याला शेरा आहे, सर्टिफिकेट आहे असं म्हणा. कीर्तनकाराच्या तोंडावर किती जरी एखाद्याने सांगितलं फार चांगलं झालं, ते म्हणावंच लागतं, ते म्हणावंच लागतं. पण असं होत नाही महाराज. निघताना ज्या चर्चा असतात ना त्या खऱ्या असतात. बघा तुम्ही, कीर्तनातून निघताना जाताना प्रत्येकाचा आलेला अनुभव वेगवेगळा आहे. अहो, इथं बसल्यानंतर सुद्धा प्रत्येकाला आलेला अनुभव, कीर्तन झाल्यानंतर एखादी सांगितलं, अरे वा काय कीर्तन झालं, म्हटले किती वेदांतातल्या प्रक्रिया सांगितल्या, किती तत्वज्ञान आज ऐकायला मिळालं. दुसरा म्हणता नुसतं वृक्ष कीर्तन होतं, एकतरी प्रमाण दिलं का? एकतरी प्रमाण दिलं का? एकतरी चाल झाली का कीर्तनात? कुणीतरी कीर्तनकाराच्या कानावर ही बातमी घातली. कीर्तनकाराला वाटायला लागलं आता पुढल्या वर्षी ज्यावेळेस कीर्तनाला येईल ना, पुष्कळ प्रमाणं द्यायची. त्यामुळे कीर्तनामध्ये पुष्कळ प्रमाणं दिली. कीर्तन झाल्यानंतर ज्याला प्रमाणं ऐकायची हौस होती त्यांनी सांगितलं, अरे वा काय प्रमाणं झाली आज, किती संदर्भ महाराजांनी दिला. दुसऱ्यांनी सांगितलं नुसतं प्रमाणावारी कीर्तन झालं. काय होतं त्या कीर्तनात? म्हणजे त्याला कीर्तनात दुसरं काहीतरी हवं आहे. एखाद्याने कथा सांगितल्या, तो म्हणतो नुसत्या कथा सांगितल्या. हो, मला असं वाटतं की कीर्तनकारांनी नेमकं ऐकायचं तरी कुणाकुणाचं. विठाला विठाला मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर कीर्तनकाराला या सगळ्यांच्या मनाच्या भावना जाणून घ्याव्या लागतात महाराज. कीर्तनकाराला या सगळ्याच्या मनाच्या भावना जाणून घ्याव्या लागतात. मी थोडासा आणखीन एक दाखला देऊन पुढे जातो. काय असतंय, आपण ज्याच्यावर जबाबदारी असते त्याला आपण त्या कार्याचा अध्यक्ष म्हणत असतो, बरोबर आहे. ज्याच्यावर मी हेच विचार जरा वेगळ्या अंगाने पटवून देतो. ज्याच्यावर जबाबदारी असते आपण त्याला काय म्हणतो, त्या कार्याचा हा काय आहे, अध्यक्ष आहे. आता अध्यक्ष या शब्दाचा अर्थ नेमकं काय आहे, निळोबारांनी केलेली व्याख्या सांगतो. निळोबारांनी असं सांगितलंय, अध्यक्ष हे त्याचे नाव, जाणे सकळा मनीचा भाव. निळोबारांची व्याख्या आहे. निळोबारा असं सांगतात, अध्यक्ष हे त्याचे नाव, जाणे सकळा मनीचा भाव. सगळ्यांच्या मनाचा भाव ज्याला कळतो त्यालाच अध्यक्ष म्हटलं जातं, नाहीतर ते नुसताच अध्यक्ष मग.
जर सगळ्याच्या मनाचा भाव कळत नसेल तर मग त्याला अध्यक्ष हा शब्द नुसतं नावाला अध्यक्ष म्हटलं की त्याला सगळ्यांच्या मनाचा भाव कळायला पाहिजे. तसं कीर्तनकार जर या कीर्तन नावाच्या संहितेचा प्रमुख असेल, तो जर अध्यक्ष असेल, तर मग कीर्तनकाराला सगळ्याच्या मनाच्या भावना या मानसशास्त्राच्या दृष्टीने कळाल्या पाहिजे. जरा पुढचं वाक्य बोलतो, हे ज्याला कळालं त्यानं कीर्तनकार व्हावं. विठ्ठल मग महाराज इथं जो आम्हा शब्द वापरतात, हा आम्हा शब्द तर समष्टीच्या दृष्टीने आहे, अनेकांच्या दृष्टीने आहे. मग अनेकाला आलेल्या ज्या भावना आहेत त्या एकाच्या मुखातून येईलच कशा काय, याचं नेमकं कारण काय आहे? व्यवहारातला विचार असा आहे महाराज, व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये एकाला आलेला एक अनुभव हा एकाच्याच मुखातून व्यक्त केला जातो, पण परमार्थाचं तसं नाही. याचं कारण एका वाक्यात सांगून पुढे जातो. असं आहे, प्रपंचामध्ये आलेल्या अनुभवाची भिन्नता आहे, पण परमार्थामध्ये आलेला अनुभव मात्र एकच आहे. माझं बोलणं लक्षात येते का? बघा, प्रपंचातल्या आलेल्या अनुभवाची भिन्नता आहे. कारण याचं कारण काय, प्रपंच हा मायाकृत आहे आणि माया म्हटलं की ती भिन्न आहे. म्हणजे अनेकांनी तशा पद्धतीची माया आहे. माया म्हटलं की तो अनेक पद्धतीची वेगवेगळी विचित्र असं म्हणून मायेचं वर्णन केलं जातं ना. हो, प्रपंचामध्ये घराच्याच बाबतीत जर विचार करायचा झाला तर घराचा प्रपंचामध्ये असलेल्या सदस्यांना वेगवेगळा अनुभव आहे. कोणाला घराचा रंग चांगला वाटेल, कोणाला घराच्या भिंती चांगल्या वाटेल, कोणाला घराचा दरवाजा चांगला वाटेल, कोणाला घरातलं जे फर्निचर आहे ते चांगलं वाटेल, कारण तो प्रपंच आहे. इथं भिन्न भिन्न अशा पद्धतीचा आहे. पण परमार्थाचा विचार केला तर परमार्थामध्ये आलेला अनुभव हा एकाचाच असल्यामुळे ज्यांना ज्यांना अनुभव आलेला आहे तो एकच आहे. ज्यांना ज्यांना परमार्थाचा अनुभव आलेला आहे तो एकच आहे. म्हणजे परमार्थाच्या दृष्टीने विचार केला. याचं कारण असं आहे महाराज, ज्ञानोबांचे शब्द सांगून पुढे जातो. अगदी साधे सोपे हरिपाठातले शब्द आहेत. सर्वाघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. ज्ञानोबा किती गोड आम्हाला सांगतात, सर्वाघटी राम या शब्दाचा विचार केला तर सगळ्याला आलेला जो अनुभव आहे परमार्थाच्या दृष्टीने तो एका रामाचाच असल्यामुळे यांना आलेला अनुभव रामाचा, यांना आलेला अनुभव रामाचा, यांना आलेला अनुभव रामाचा, यांना आलेला अनुभव रामाचा, आणि एकाच रामाचा अनुभव जर सगळ्याला आलेला असेल तर तो अनुभव एकच आहे. त्यामुळे एकच आलेला अनुभव सगळ्याला असेल तर तो एकाच्या मुखातून व्यक्त करता येतो. पण सगळ्याला आलेला प्रपंचाचा अनुभव हा एकाच्या मुखातून व्यक्त करता येत नाही, पण परमार्थाचा अनुभव मात्र एकाच्या मुखातून व्यक्त करता येतो. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी जे कोणी नामधारक आहेत त्या सगळ्या नामधारकाची बाजू घेऊन तुकोबाराय बोलतात, आम्हा विठ्ठल कसलंही संसाराचं दुःख राहिलं नाही अशी महाराजांची भाषा आहे. किंवा महाराजांनी शब्द वापरताना आम्हा संसार काय करी अशा तुच्छतेने महाराज जणू काही बोलतात. आम्हाला तो संसार काय करणार आहे याचा अर्थ त्या ज्या संसाराबद्दल यशावत जीवाला दुःख आहे. अहो जाऊ द्या, महाराजांचे साधे शब्द सांगून पुढे जातो. सामान्य मनुष्य या संसाराकडे बोलताना बघताना स्पष्ट बोलतो, संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, कामक्रोध लोभ शुनी पाठी लागले ओढाळ, कवनामी शरण जावो दृष्टी देई निर्मळ. ही जर ज्ञानोबारांनी केलेली भाषा पहा किंवा तुकोबारांची साधी सोपी भाषा पहा, दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार. महाराज सांगतात सुख हा शब्द आणि संसार हे एकत्रित राहणं शक्यच नाही महाराज. कारण सुख हा जो शब्द आहे तो सुख शब्दाचा विचार जर सांगायचा झाला, आम्ही ज्याला सुख म्हणतो, ज्ञानोबा त्याला सुख म्हणायला तयार नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांनी सुखाची व्याख्या केलेली सर्वांच्या पाठातली आहे. ज्ञानोबा सांगतात, किंबहुना सोये जीवात्मे याची लागे, तेथे जे होये तया नाम सुख. मला वाटतं की इतकी चांगली सुखाची व्याख्या अन्य कुठल्याही ग्रंथामध्ये आपल्याला सापडणार नाही. सामान्य मनुष्य ज्याला
ज्याला सुख म्हणतो, ज्ञानोबा त्याला सुख म्हणायला तयार नाहीत. मी अनेक वेळेला ज्ञानोबांची ओवी देऊन आलोय. ज्ञानोबा आम्हाला अनेक वेळेला सांगतात, मनोनी विषय भोगी जे सुख साध्यंतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. ज्ञानोबा बोलतात विषय सुखाला ज्ञानोबा सुख म्हणायलाच तयार नाहीत. ज्ञानोबांनी सुखाची व्याख्या केली, जीव आत्मयाची लागे ते जे होई दया नाम सुख. जीवाला आत्मयाची लागे या शब्दाचा अर्थ आहे जीव ब्रह्मस्वरूप होणं किंवा जीवाला परमात्म स्वरूपता प्राप्त होणं, यालाच सुख म्हटलं जातं. आणि अशा सुखाचा विचार नाही कोटे, याला हे जिथं म्हटलं जातं तो संसार आहे. आता तो संसार महाराज सांगतात आम्हाला त्याचं काही राहिलं नाही. आम्हा संसार काय करी, आम्हाला हा संसार काय करणार आहे. थोडक्यात महाराजांनी या संसाराला इतक्या तुच्छतेने संसाराकडे पाहतात. मला थोडासा वेदांताच्या दृष्टीने विचार सांगून पुढे जायचं आहे. खरं पाहायला गेलं तर संसार या शब्दाचाच विचार करायचा झाला तर संसार नेमकं म्हणायचं तरी नेमकं कशाला. जे तुकोबारांना या भंगातून अभिप्रेत आहे, महाराज सांगतात आम्हाला संसार काही करत नाही, पण इथं संसार शब्दाचा अर्थ तरी नेमकं काय करायचा. मी एक साधा सोपा अर्थ सांगून पुढे जातो. ऐका, संसार कशाला म्हटलं जातं, जन्म मरणाला संसार म्हटलं जातं. संसार शब्दाची व्याख्या काय, आगा उपजने आणि निमने. ज्ञानोबारांनी आम्हाला सोपी करून टाकली ना. जन्मन आणि मरण याला संसार असं म्हटलं जातं. पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम. जननी जठरे शयनम ही जगद्गुरु आद्य शंकराचार्यांची भाषा आहे. आचार्यजी आम्हाला सांगतात, ज्ञानोबाराजी आम्हाला सांगतात, पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा जाणं याला संसार असं म्हटलं जातं. आता नीट ऐका, हा जो संसार आहे ना, पुन्हा पुन्हा येणं आणि पुन्हा पुन्हा जाणं, महाराज सांगतात हा जन्म मरणाचा संसार आता आम्हाला राहिलेला नाही. हा जन्म मरणाचा संसार आता आम्हाला काय करणार आहे का, याचा अर्थ ते जन्म मरण आमच्याकडे राहिलं नाही. थोडं पुढे बोलायचं झालं तर आम्ही जन्म मरणाच्या पलीकडे पोहोचलो. जन्म मरणाच्या पलीकडे पोहोचलो. महाराजांचे शब्द देतो, तुका म्हणे नव्हे परती तुझ्या दर्शने मागुती. तुका म्हणे नव्हे परती तुझ्या दर्शने मागुती. मी एक साधा श्लोक सांगून पुढे जातो. ऐका, श्लोक असा सांगितला जातो, एकोपी कृष्णश्च कृत प्रणामी दशाश्वमेधाव भृतेन तुल्यः. दशाश्वमेधी पुनरेति जन्म कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय. या श्लोकाची भाषा काय आहे पहा. एकोपी कृष्णश्च कृत प्रणामी, मला काय सांगायचं आहे, माझा मुद्दा काय चाललाय, आम्हा संसार काय करी, मला याच्यावर बोलायचं आहे. आम्हा संसार काय करी, हा संसार आम्हाला काहीही करणार नाही. कोणता संसार, जन्म मरण नावाचा संसार. जन्म मरण नावाचा संसार आम्हाला काहीच करणार नाही असं महाराज का सांगतात, कारण जन्म मरण राहिलंच नाही ना. या जन्म मरणाच्या पलीकडे पोहोचलो. कसे पोहोचलो याच्याकरता मी शास्त्रातला एक श्लोक सांगून आपल्याला पुढे चाललोय. एकोपी कृष्णश्च कृत प्रणामी दशाश्वमेधाव भृतेन तुल्यः. दशाश्वमेधी पुनरेति जन्म कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय. या श्लोकाचा अर्थ असा आहे, शास्त्रकार असं सांगतात, एका भगवान श्रीकृष्णाला केलेला नमस्कार काय करतो, दशाश्वमेधाव भृतेन तुल्यः. 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य, 10 अश्वमेध यज्ञ केल्याने जे पुण्य मिळतं ते पुण्य एका भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केल्याने मिळतं. ऐका कसं आहे, 10 अश्वमेध यज्ञ केल्याने जे पुण्य मिळतं ते पुण्य एका भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केल्याने मिळतं. अहो किती मोठं महात्म्य सांगितलं पहा. पण ऐकणारा एवढा उच्चित बुद्धीचा होता, त्या ऐकणाऱ्याने विचारलं शास्त्रकारांना, अहो तुम्ही काय सांगायला लागला, एका भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केल्याने जे पुण्य मिळतं, किती, 10 अश्वमेध यज्ञ केल्याने जे पुण्य मिळतं ते एका भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केल्याने मिळतं असं सांगताना मग त्याच्यात फरक काय राहिला हो. त्याच्यात फरक राहिला तरी काय, 10 अश्वमेध यज्ञ केल्यानेही पुण्य आणि भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केल्यानेही पुण्य, म्हणजे दोन्हीचं फल सारखंच झालं ना. अपूर्व काय आहे, विशेष काय आहे, तेही कीर्तनकार होते आणि हेही कीर्तनकार होते. अपूर्व काय नाही, हे ऍडव्होकेट आहेत, बरं ठीक आहे, काय हरकत नाही. अपूर्वता काहीतरी असावी म्हणून या पदव्या लावून घ्यायच्या. विठाला विद्यापीठातून मिळवायचे तर काही आपणच लावून घ्यायचे, बस संपलं, काही हरकत नाही. विद्यापीठातल्या मिळवणं जरा कठीण असतं, आपण लावणं फार सोपं असतं. काही नाही, फक्त प्रिंटिंग प्रेसवाल्याला सांगितलं की लागतात, त्याला काही अवघड नाही, त्याला लागत राहतात. पण ऐका, अपूर्वता काहीतरी वेगळेपणा. काय वेगळेपणा आहे, भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केल्याने हे पुण्य, 10 अश्वमेध यज्ञ केल्याने हे पुण्य. अहो वेगळेपणा काय आहे, शास्त्रकारांनी सांगितलं, अर्धा श्लोक ऐकून अशी शंका विचारू नको.
पूर्ण श्लोक ऐक. माणसं अशी गमतीची असतात, अर्ध्या कीर्तनातून उठून जातात आणि म्हणतात कीर्तन कळालं नाही. अर्ध्या कीर्तनातून उठून गेल्यानंतर कसं कळेल महाराज? कीर्तन अतपासून इथपर्यंत ऐकावं लागतं, त्याच्याशिवाय त्याचा सगळा विचार जो भाव आहे तो कळत नाही. आरंभापासून अंतापर्यंत अभंगाची नेमकी भूमिका काय आहे ही कळण्याकरता आरंभापासून अंतापर्यंत आपल्याला श्रवण करावं लागतं. त्यामुळे अर्धा श्लोक ऐकून तू ही शंका घेऊ नकोस. शास्त्रकारांनी सांगितलं पुढला अर्धा श्लोक काय आहे तो लक्षात घे. श्लोक काय आहे मी पुन्हा एकदा सांगतो. एकोपी कृष्णस्य कृत प्रणामी दशाश्वमेधाव कृतेन तुल्यः दशाश्वमेधी पुनरेति जन्म कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय. अरे 10 अश्वमेध यज्ञ केल्यानेही पुण्य आहे आणि भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केल्यानेही पुण्य आहे. पण या पुण्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे? 10 अश्वमेध यज्ञ केल्याने मिळणारं जे पुण्य आहे ते पुण्य कधी ना कधी संपणार आहे. मग या पुण्याची पावती सरे किंवा ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षिणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. क्षिणे पुण्य याचा अर्थ काय? हे पुण्य कसं होणार आहे? क्षीण होणार आहे. म्हणजे 10 अश्वमेध यज्ञ केल्यानं मिळणारं जे पुण्य आहे ते पुण्य कधी ना कधी संपणार आहे. पण कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय, परंतु भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केल्याने मिळणारं जे पुण्य आहे हे पुण्य काय करतं? न पुनर्भवाय. म्हणजे याचा अर्थ जन्म मरणाच्या पलीकडे घेऊन जातं. जन्म मरणाला कारण असलेलं पुण्य हे यज्ञाचं पुण्य आहे आणि जन्म मरणाच्या पलीकडे घेऊन जाणारं जे पुण्य आहे ते नामाचं पुण्य. विठाला असा बारकावा लक्षात आला का? पहा, म्हणून तर आपल्याला बरं जाऊ द्या, मी आणखीन थोडासा खुलासा करून पुढे जातो. ज्ञानोबांनी एक चिंतन केलेलं जरा डोळ्यासमोर घ्या. ज्ञानोबांनी आपल्याला असं सांगितलं, नाम जप यज्ञुतो परम बाधू न शके स्नानादी कर्म. यज्ञुतो परम अशी भाषा वापरलेली आहे. मला याच्यातला थोडासा बारकावा सांगून पुढे जायचंय. नाम जप यज्ञ असं म्हटलंय म्हणजे नाम जपाला ज्ञानोबांनी यज्ञ असं म्हटलेलं आहे. आता यज्ञाची उपमा जर नाम जपाला दिलेली असेल तर उपमा देताना काहीतरी सादृश्यता लागते. बरोबर आहे? अहो, काहीतरी सादृश्यता पाहिजे ना. तुम्ही जर नाम जपाला यज्ञ म्हणत असाल तर यज्ञ जर नाम जपाला म्हणत असाल तर यज्ञाची आणि नाम जपामध्ये काय सादृश्यता आहे? नेमकं नाम जपाला यज्ञाची उपमा दिली ती कोणत्या अवच्छेदकाने दिली? मी 2 अवच्छेदक सांगतो. एक स्वरूपावच्छेदकाने सांगतो आणि दुसरं फलावच्छेदकाने सांगतो. बघा, दोन्ही भाषा आपल्याला सांगतो. स्वरूपत्व अवच्छेदकाने जर विचार केला तर यज्ञ आणि नाम जप याचा जर विचार केला तर यज्ञ करता 3 गोष्टीची गरज आहे. जरा बारीक आहे का? कशाची गरज आहे? एक यज्ञ करता यज्ञ कुंडाची गरज आहे, यज्ञाकरिता आहुती टाकणाऱ्याची गरज आहे आणि यज्ञाकरता आहुतीची गरज आहे. बरोबर आहे? या 3 गोष्टी पाहिजे, त्याच्याशिवाय यज्ञ होत नाही. यज्ञ कुंड पाहिजे, त्याच्याकरता आहुती टाकणारा पाहिजे आणि ती आहुती जी आहे ती आहुती तुपाची असेल, अमुक असेल, तमुक असेल, ती जी आहुती टाकायची ती आहुतीही पाहिजे. म्हणजे आहुती टाकणारा आणि यज्ञ कुंड या 3 गोष्टी असतील तर काय होतो? यज्ञ संपन्न होतो. हे तर मान्य आहे. यज्ञाचं स्वरूप आपल्याला असं करता येण्यासारखं आहे. मग आता नीट ऐका, नाम जप आणि यज्ञ याच्यामध्ये काय साम्य? अहो, यज्ञाकरता यज्ञ कुंडाची गरज आहे, यज्ञाकरता आहुतीची गरज आहे, यज्ञाकरता आहुती टाकणाऱ्याची गरज आहे. मग नाम जपाच्या ठिकाणी कुठे यज्ञ कुंड आहे दाखवा, नाम जपाच्या ठिकाणी कोणती आहुती दाखवा, नाम जपाच्या ठिकाणी कोणता आहुती टाकणार आहे दाखवा. याच्याकरता शास्त्रांनी उत्तर असं दिलं की जसं यज्ञाकरता यज्ञ कुंडाची गरज आहे तसं नाम जप नावाच्या यज्ञाकरता एक यज्ञ कुंड आहे. कोणतं? हे तोंड नावाचं एक यज्ञ कुंडच आहे. हे तोंड जे आहे ना हे यज्ञ कुंडच आहे. त्याच्यामध्ये आहुती टाकणारा म्हणजे हा जीव आहे आणि आहुती आहे ती नामाची आहे. विठ्ठल म्हणून नाम जप यज्ञ असं म्हणा, म्हणून त्याला उपमा दिली असं म्हणा. हे झालं स्वरूपत्वावच्छेदाने. फलत्वावच्छेदकाने जर विचार करायचा झाला तर यज्ञाचंही फळ पुण्यच आहे आणि नाम जपाचंही फळ पुण्यच आहे. पुण्याची गण
आहे आणि भगवंताच्या नामजप नावाच्या यज्ञाचंही फळ पुण्यच आहे, पुण्याची गणना कोण करी. बरं ठीक आहे हो, परंतु हे बोलत असताना तुम्ही असं म्हटलं नाम जप यज्ञ, तो परम, हा परम शब्द घालायची काय गरज आहे? नाम जप यज्ञ इथपर्यंत ठीक होता ना. हा परम जर शब्द वापरत असाल तर परम या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ. याचा अर्थ जो आपण आपल्याकडे व्यवहारामध्ये केला जातो जो यज्ञ, त्या यज्ञापेक्षा सुद्धा नामजप हे काय सांगता तुम्ही? श्रेष्ठ. पण श्रेष्ठ सांगत असताना काहीतरी वेगळे पण दाखवावं लागेल ना. म्हटले आहे. काय वेगळेपण आहे? मगाच सांगितलेला विचार फक्त पुन्हा एकदा सांगतो. सामान्य यज्ञ आणि नामजप नावाचा यज्ञ याच्यामध्ये फरक काय आहे? सामान्य यज्ञापेक्षा नामजप नावाचा यज्ञ हा परम म्हणजे श्रेष्ठ का आहे? याचं एकच उत्तर आहे, सामान्य यज्ञापासून मिळालेलं जे पुण्य आहे ते कधीतरी संपणार आहे, पण नामजप नावाच्या यज्ञापासून मिळणारं जे पुण्य आहे ते जन्म मरणाच्या पलीकडे घेऊन जाणार आहे. म्हणून नामजप यज्ञ तो परम. याचा अर्थ काय? जन्म मरणाच्या पलीकडे घेऊन जाणार आहे. आता महाराज म्हणतात जन्म मरण नावाचा संसारच आम्हाला राहिलेला नसल्यामुळे आम्हा संसार काय करी. सामान्य माणसाकडे तो जन्म मरण नावाचा संसार आहे, पण आमच्या सारख्याकडे तो जन्म मरण आता राहिलंच नाही ना. त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार ना. आता येरझार संपली, येणं जाणं संपलं. आता येणं जाणं संपल्यामुळे जन्म मरणाच्या पलीकडे आम्ही पोहोचलो. म्हणून आम्ही म्हणतोय आम्हा संसार काय करी. एक विचार पटतोय का? पहा जरा दुसरा विचार सांगतो. माझा मुद्दा काय चाललाय? महाराज ज्या भूमिकेतून बोलतात ना, आम्हा संसार काय करी, आम्हाला हा संसार काहीही करत नाही. थोडक्यात या संसाराबद्दल आम्हाला आता यत्किंचितही प्रेम, ममत्व, किंमत राहिली नाही. याच्याबद्दल काही राहिलं नाही. बरं का? कारण जन्म मरणाच्या पलीकडे पोहोचलो तर जन्म मरण नावाचा संसार इतरांना दुःखाचा आहे, आम्हाला मात्र तो दुःखाचा नाही. असं घ्या ना जरा. इतरांना अहो मला सांगा, तुकोबारायासारखेच महात्मे म्हणू शकतील घेईन मी जन्म, हा बरोबर आहे की नाही? पहा, किंवा उपजोनी या पुढती येऊ, तुकोबारायासारखेच महात्मे म्हणू शकतील. बरं जाऊ द्या, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी आम्हासी, हे तुकोबारायासारखेच महात्मे म्हणू शकतील. आपल्यासारख्याचं काम आहे का मला सांगा? गर्भवासी आणि सुखे हे तुकोबारायच म्हणू जाणं. गर्भवासासारख्या गोष्टीला सुखे असं जर महाराज म्हणत असतील तर याचा अर्थ गर्भवासाला येणं जरी दुःखाचं असलं ते सामान्याच्या दृष्टीने, मी आणखीन पुढे बोलतो, सामान्याच्या दृष्टीने गर्भवास दुःखाचा आहे. अहो जाऊ द्या, सामान्य या शब्दाचा अर्थ काय? संता व्यतिरिक्त जे जे कोणी असतील ते सगळे सामान्य. संतान व्यतिरिक्त जे जे कोणी असतील ते सगळे सामान्य. सामान्य तर सामान्य, पण मुनी सुद्धा सामान्य. कारण मुनी मुक्त झाले ना. भेने, हे भेने शब्द त्यांच्याकडे आला ना. संतांच्या दृष्टीने ते सुद्धा सामान्य का? ते घाबरले ना महाराज. घाबरून निघून गेलेले विठाल विठाल पचवणं फार कठीण असतंय महाराज. कीर्तन सुद्धा पचवणं फार कठीण असतं. तसं सामान्याला ते जमणार नाही महाराज. मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा. महाराज सांगतात ते घाबरले, पण आम्हा विष्णुदासा सुलभ होतो, आम्हा विष्णुदासा सुलभ होतो म्हणत असताना महाराज सांगतात जरी गर्भवासाचं असलं तरी आम्ही पुन्हा यायला तयार आहे. याचा अर्थ ज्या जन्म मरणाची भीती मुनी लोकांना, ज्या जन्म मरणाची भीती सामान्य जीवाला, त्या जन्म मरण नावाच्या संसाराची भीती आम्हाला काहीच राहिली नाही. कारण या जन्म मरणाच्या पलीकडे आम्ही पोहोचलो. एक अर्थ. दुसरा अर्थ सांगू, हे जन्म मरण आमच्या हातात आलं म्हणून आम्हा संसार काय करी. हातात ताब्यात आलेली गोष्ट आपल्याला त्याचा त्रास वाटत नसतो. कारण लोक काय म्हणतात ते आपल्या ताब्यात आहे. आता आपल्या ताब्यात काहीच नाही, ही गोष्ट निघाली. आता काहीच राहिलं नाही आपल्या ताब्यात. आता काय राहिलंय आपल्या ताब्यात? पण माणसं बोलताना काय म्हणतात ते आपल्या ताब्यात आहे, काही काळजी करायचं काम नाही. काळजी करायचं काम नाही हे शब्द कधी येतात? आपल्या ताब्यात असल्यानंतर. जन्म मरणाचं दुःख इतरांना आहे, पण महाराज म्हणतात आम्हाला नाही. आम्हाला संसार काय करी का? कारण हे जन्म मरण आमच्या ताब्यात आले, आमच्या हातात आलेलं आहे. आम्ही पाहिजे तेव्हा येऊ शकतो. आणि तुका म्हणे सत्ता करू निकट सेवेचे, तुका म्हणे सत्ता करू तुका म्हणे सत्ता करू निकट सेवेचे, तुका म्हणे Hare
म्हणजे सच्चा करू निकट सेवेसी. बस महाराज सांगतात आम्हाला आता त्या जन्म मरणाची भीती नाही. सामान्य माणसाला जन्म मरण नावाच्या संसाराची भीती, मुनी लोकांना जन्म मरण नावाच्या संसाराची भीती. आम्ही जन्म मरणाच्या पलीकडे पोहोचलो. एक किंवा जन्म मरण नावाचा जो संसार आहे तो आमच्या हातात आला. दोन म्हणून आम्हा संसार काही करी. आम्ही पाहिजे तेव्हा येऊ शकतो, पाहिजे तेव्हा जाऊ शकतो. मी अनेक वेळेला सांगतो, ज्ञानोबारांना वाटलं अवताराला यावं, आले. ज्ञानोबारांना वाटलं अवघ्या 22व्या वर्षी संजीवन समाधी घ्यायची, निघाले. कोणी अडवलं मला सांगा? तुकोबारांना वाटलं 42व्या वर्षी सदैव वैकुंठाला निघायचं, निघाले. कुणी अडवलं सांगा? नामदेवांना वाटलं वयाच्या 80व्या वर्षी निघायचं, एकटं नाही 14 लोकांना घेऊन निघायचं, निघाले. कोणी अडवलं सांगा? कोणाच्याही अडविण्याने जे अडले नाहीत, थांबले नाहीत ते सांगतात विठाला जन्म मरण नावाचा जो संसार आहे तो सामान्य माणसाला दुःखाचा असेल, आम्हाला नाही. म्हणून आम्हा संसार काय करी. एक जन्म मरण नावाच्या संसाराच्या संबंधाने महाराज असं म्हणत असतील आम्हा संसार काय करी. एक. आता दुसरं सांगतो. दुसरा संसार एक शब्दाचा अर्थ सांगितला जातो देह. देहालाच संसार म्हटलं जातं. आपल्याला कित्येक प्रमाणाने आपल्याला हे सिद्ध करून दाखवता येण्यासारखं आहे. तुकोबारांची निर्याण प्रकरणातले काही अभंग डोळ्यासमोर घ्या. महाराजांचे शब्द आहेत संसाराच्या अंगी अवघी चविसनी आम्ही या कीर्तन शुद्ध झालो. या अभंगाचा विचार करताना इथला संसार शब्दाचा अर्थ काय सांगितला? देह. महाराज सांगतात संसार या शब्दाचा अर्थ देह. त्यामुळे हा जो देह नावाचा संसार आहे या देहाची आसक्ती इतरांना दुःखदायक आहे. या देहाचं ममत्व इतरांना दुःखदायक वाटायला लागलं, पण या देहाबद्दल आम्हाला आसक्तीच राहिलेली नसल्यामुळे या देह नावाच्या संसाराची भीती आम्हाला राहिली नाही. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ हो किंवा देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. ज्ञानोबा किती गोड बोलतात पहा. ते शरीर भावनासाठी इंद्रिय विषय विसरती ते सोहम भाव प्रतिती. महाराज सांगतात की आता इथं काही राहिलं नाही. त्या शरीराची आसक्ती राहिलेली नसल्यामुळे हा देह राहिला काय गेला काय, मग याचं ममत्वच राहिलेलं नसल्यामुळे हा देह नावाचा संसार तरी आम्हा काय करी. म्हणून आम्हा संसार काय करी. दोन गोष्टी झाल्या. काय काय झालं बघा. एक, जन्म मरणाच्या पलीकडे आम्ही पोहोचलो किंवा जन्म मरण नावाचा संसार आमच्या हातात आला म्हणून आम्हा संसार काय करी. देह नावाच्या संसाराची आसक्तीच राहिलेली नसल्यामुळे देह नावाच्या संसाराबद्दल आता प्रेम नाही, त्यामुळे आम्हा संसार काय करी. या देहाच्या संबंधाने अनेक पद्धतीच्या वेगवेगळ्या वल्गना आहेत, वेगवेगळी चिंतनं आहेत. जितकं काही दुःख जगामध्ये सांगितलं जातं ते सगळं दुःख जे ज्याच्याने निर्माण होतं तो देह सांगितला ना हो. बघा जाऊ द्या, मी साधं सोपं एक प्रक्रिया सांगून पुढे जातो. वेदांतांनी सांगितलेली प्रक्रिया आहे. दुःख दुःख म्हटलं जातं, त्या दुःखाला कारण काय सांगितलं? शरीर. आणि या प्रक्रियेचा जर शेवट बघायचा झाला तर काय सांगितलं तत्वज्ञानाने? दुःखाला कारण शरीर, शरीराला कारण पापपुण्य, पापपुण्याला कारण रागद्वेष, रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेदज्ञान आणि भेदज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान. पण हा सगळा विचार जिथून निर्माण होतो तो देह आहे. त्या देहाची आसक्तीच राहिलेली नसल्यामुळे आम्हा संसार काय करी. महाराज देह नावाच्या संसाराबद्दल अगदी तुच्छतेने बोलतात. दोन गोष्टी झाल्या. जन्म मरण आमच्या हातात आलं किंवा जन्म मरणाच्या पलीकडे पोहोचलो म्हणून आम्हा संसार काय करी. देहाची आसक्तीच राहिलेली नसल्यामुळे म्हणून आम्हा संसार काय करी. आणखीन एक तिसरा विचार सांगून पुढे जातो. संसार संसार या शब्दाचा अर्थ करताना आणखीन एक असा केलाय, अहंकाराला संसार म्हटलेला आहे. जो आतमध्ये असलेला अहंकार आहे ना त्या अहंकाराला संसार म्हटलं. आता हा जो अहंकार आहे ना हा अहंकारही आता आमच्याकडे राहिला नाही. उलट महाराजांनी उपदेश करताना सांगितलं त्याग तरी आईचा करा अहंकारा दौडावे. नामदेव यांची भाषा स्पष्ट आहे. अहंकाराचा वारा न लागो राजसा. मग ज्ञानोबांनी केलेली चिंतन या संबंधाने पुष्कळ आहेत. त्यामुळे महाराज सांगतात जो अहंकार इतरांना दुःखाचा त्रासाचा तो अहंकार आम्ही जिंकला ना, जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. म्हणजे हा अहंकार रूपी जो संसार आहे हा आता आम्ही जिंकल्यामुळे अहंकार आता शिल्लकच राहिलेला नसल्यामुळे आम्हा संसार काय करी. तीन गोष्टी आतापर्यंत झाल्या. जन्म मरणाच्या पलीकडे पोहोचलो म्हणून जन्म मरण नावाचा संसार आम्हा काय करी. देहाची आसक्तीच राहिलेली नसल्यामुळे देह नावाचा संसार आम्हा काय करी. अहंकारच जिंकलेला असल्यामुळे अहंकार नावाचा संसार आम्हा काय करी. बर हे सगळं जाऊ द्या. अहो नाही हो, पण संसार शब्दाचा विचार करताना हे सगळं जे संपूर्ण जगत आहे, हे जे विश्व आहे, जे दृश्य जगत आहे, याला काय म्हटलं जातं? संसार. महाराज सांगतात त्याला जरी संसार तुम्ही म्हणत असाल तर हाही संसार आम्हा काय करी. का? कारण या संसाराची किंमत कुठपर्यंत याला सत्य समजता तोपर्यंत.
या संसाराची किंमत कुठपर्यंत, याला जोपर्यंत सत्य समजलं जातं तोपर्यंत. एकदा या संसाराबद्दल मिथ्यात्व निश्चय झाला की मग त्या संसाराची किंमत काय राहते मला सांगा. आणि आता तो मिथ्यात्व निश्चय झालेला असल्यामुळे ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः या भूमिकेमध्ये आलेले असल्यामुळे याच्याबद्दल आता किंमत राहिली नाही. किंमत कधी असते, जोपर्यंत ते खरं वाटतं तोपर्यंत. एवढं तर वाक्य पटलं का बघा, जोपर्यंत खरं वाटतं तोपर्यंत किंमत आहे. त्याच्याबद्दल आता हे खोट आहे हे कळालं की कशी किंमत राहील हो मारा. खोट आहे कळालं तर बरं जाऊ द्या. उदाहरण सोपं देतो. कल्पना करा, समजा माझ्याकडे 50,000 रुपये आहेत. मी समजा म्हणतोय महेश महाराज, समजा माझ्याकडे अजिबात नाहीत. वारीला कशाला घेऊन येतोय आणि वारीत कुठले मिळतात, ही दोन्ही गोष्टी असं. समजा माझ्याकडे 50,000 आहेत, समजा म्हटलंय. समजण्याची काही अडचण नसते, समजण्यात समजतच राहायचं असतं. तर मी अनेकदा सांगतो पहा, अशोक महाराजांना माहिती आहे सॉक्रेटिसच्या जीवन चरित्रामध्ये एक छोटंसं उदाहरण आलंय. सॉक्रेटिस जो पाश्चात्य तत्त्ववेत्ता, त्या सॉक्रेटिसचा एक मित्र होता. त्या मित्रांनी सॉक्रेटिसला विचारलं, समज तुझ्याकडे 2 बंगले आहेत, मला एक देशील का? सॉक्रेटिस सांगितलं घेऊन टाक. घेऊन टाकला म्हटले. ते म्हटलं अरे वा काय दानशूर आहे. त्यांनी दुसरा प्रश्न विचारला, समज तुझ्याकडे 2 कार आहेत, मला एक देशील का? म्हटलं घेऊन टाक, चल मी ती कारही द्यायला तयार आहे. त्यांनी तिसरा प्रश्न विचारला, तुझ्याकडे 2 शर्ट आहेत, मला एक देशील का? सॉक्रेटिसने सांगितलं अजिबात नाही. म्हटलं तू बंगला द्यायला तयार आहे, कार द्यायला तयार आहे, शर्ट द्यायला तयार नाही. त्याचं कारण आहे म्हटले, माझ्याकडे एकही बंगला नाही, त्यामुळे होय म्हणायला काय गेलं समजण्यात. एकही कारण नाही, होय म्हणायला काय गेलं. पण वास्तवता बघितलं तर शर्ट 2च आहेत म्हणून देणार नाही म्हटले, बाकी काही नाही. समजण्यात काय असतं महाराज, समजायचं असतं, तेवढ्या पुरतं समजायचं. समजा माझ्याकडे 50,000 रुपये आहेत आणि मी ते 50,000 रुपये इथं देऊन जाणार आहे, तावरे माऊलींना देऊन जाणार आहे. तावरे माऊली म्हणतील असाच कीर्तनकार 5 दिवस असावा असं वाटेल. देऊन जाणार आहे, समजा मी अजिबात माऊली हे सुद्धा समजा. अजिबात घेणार बिणार काही नाही, म्हणजे देणार बी नाही घेणार तर अजिबात नाही, हे त्याच्याही पुढचं सांगतो. समजा मी 50,000 रुपये देऊन जाणार आहे. 50,000 रुपये मी दिले, पण त्या ज्या 50 नोटा आहेत ना त्या जुन्या 1000च्या नोटा आहेत, नोटबंदीच्या काळातल्या, मी इथं ठेवल्या. मला सांगा माऊली तर हात लावणारच नाहीत हो, इथं बसलेल्यापैकी कुणीतरी घेईल का? लहान मुलगा तरी त्या नोटेला हात लावेल का? कारण त्याला माहिती आहे ही नोट चालत नाही. ही नोट कशी आहे आता, खोटी आहे. बाजारात ही नोट चालत नाही. नोट समोर असूनही त्या नोटेबद्दल काहीच किंमत आम्हाला राहिली नाही का? याचं कारण काय? कारण ही नोट कशी आहे, खोटी आहे हे कळल्यामुळे नोट समोर असूनही त्या नोटेबद्दल किंमत राहिली नाही. तसा हा संसार खोटा आहे हे कळल्यामुळे संसारात असूनही या संसाराबद्दल काहीच महत्त्व राहिलं नाही. आम्हा संसार काय करी. विठ्ठल विठ्ठल. काय झाल्या, 4 गोष्टी झाल्या पहा. जन्म मरण नावाचा जो संसार आहे ते जन्म मरण आमच्या हातात आलेलं असल्यामुळे, जन्म मरणाच्या पलीकडे आम्ही पोहोचलेलो असल्यामुळे जन्म मरण नावाचा संसार आम्हा काय करी. एक, देहाची आसक्ती संपलेली असल्यामुळे देह नावाचा संसार आम्हा काय करी. अहंकार जिंकलेला असल्यामुळे अहंकार नावाचा संसार आम्हा काय करी. दृश्य नावाचा हा सगळा संसार याच्याबद्दल मिथ्यात्व निश्चय झालेला असल्यामुळे आम्हा संसार काय करी. आणखी एक वेदांतातून उत्तर देऊन जातो. ऐका, वेदांत शास्त्रांनी असं सांगितलेलं आहे, तुकोबारांचे शब्द जे आहेत ना, आम्हा संसार काय करी, याचं आणखीन एक कारण आहे पहा. का महाराज म्हणतात आम्हा संसार काय करी, याचं कारण असं आहे, संसार हा शब्द तुम्हाला दुःखाचा वाटायला लागला पण आम्हाला मात्र तो आता सुखाचा झालाय. तुम्हाला तो दुःखाचा वाटायला लागला पण आमच्या दृष्टीने मात्र तो कसा आहे, सुखाचा आहे. असं कसं काय, संसार म्हटलं की दुःख ना, तुम्ही सुखाचा कसं काय म्हणायला लागला. याचं कारण आहे महाराज, दुःखाचा कुठपर्यंत वाटतो आणि तो सुखाचा कधी वाटेल. वेदांतातून उत्तर देतो, असं आहे, साधं उत्तर देतो. आता ते पुन्हा वेदांतातली प्रक्रिया मांडावीच लागेल. आपल्याला या जगाबद्दल बोलताना तुकोबारांनी सांगितलं, रज्जू सर्पाकार भासेल हे जगदंब. तुकोबारांचे शब्द आहेत, तुकोबारांचे शब्द आहेत. आणि तुकाराम महाराजांनी हा रज्जू सर्पाचा दृष्टांत घेतल्यामुळे विचारसागरांनी घेतला, नाहीतर त्याला घेताच आला नसता. मला एवढं सांगायचं आहे, बाकी काही नाही. गाथ्यात आहे म्हणून विचारसागरात आहे. विठाला विठाला. गाथा अगोदर, ज्ञानेश्वरी अगोदर, मग विचारसागर वृत्ती प्रभाकर पंचदशी जे काही असेल ते. याचा अर्थ त्यांना तुच्छ मानायचा अशातला भाग नाही, परंतु ते जे आलं आहे तिथं, कारण ज्ञानोबा तुकोबारांनी मांडले ना महाराज, हे जे वेदांत जे काही विचारसागर वृत्ती प्रभाकर आम्ही सांगायला लागलो तो अगोदरच
ज्ञानोबराय तुकोबरायांनी ज्ञानेश्वरी गाथ्याच्या माध्यमातून सांगितलंय. फक्त ते आम्हाला ते तिथल्या तिथं कळे ना म्हणून यांनी विस्तार केलाय, बाकी काही नाही. आणि तेही कळे ना म्हणून आम्ही पाठ सांगायला लागलो, बाकी काही नाही. पाठ तरी आम्ही का सांगायला ते आता काय ते लिहून ठेवलेलंही कळे ना महाराज. आता आम्ही सांगितलेलंही कळे ना, त्याच्या पुढचं बोलत नाही. त्याला काय करणार आता, त्याला पुढे कुठं जायचं पण असं. म्हणजे हे सरळ आहे. पण मुळं आहे ते ज्ञानोबरायांकडे, मुळं आहे ते तुकोबरायांकडे. ज्ञानोबराय तुकोबरायांनीच मांडून ठेवलेलं आहे हे सगळं. तुकोबरायांनी दृष्टांत दिला आम्हाला, दृष्टांतांनी पटवून दिलं. रज्जू सर्पाकार भासी रे जगदंब. आता मला हे रज्जू सर्पाच्या दृष्टांताने आणि आपण जे चिंतन करतोय आम्हा संसार काय करी याचा विचार मांडायचा आहे. मी आतापर्यंत 4 मुद्दे मांडून आलेलो आहे, आपल्या सगळ्यांच्या स्मरणात असतील. जन्ममरण नावाचा एक विचार मांडला, देह नावाचा एक विचार मांडला, अहंकार नावाचा एक विचार मांडला आणि दृश्य असणारा हा संसार हा एक विचार मांडला. आता मला 5वा विचार आपल्याला मांडायचा आहे. 5वा विचार मला असा मांडायचा आहे की रज्जू सर्पाचा दृष्टांत देत असताना दोरीवर सर्प भासला. बरोबर आहे, आपण काय सांगतो की दोरीच्या ठिकाणी सर्प भासला. आता ते रज्जू सर्पाच्या दृष्टांतामध्ये रज्जूच्या अज्ञानामुळे सर्पाची प्रतीती असं आहे ना. दोरी हे काय आहे, अधिष्ठान आहे. आणि सर्प हे काय आहे, अध्यास आहे किंवा अध्यस्त आहे. आता हे अध्यस्त कधी म्हणायचं की रज्जूच्या अज्ञानामुळे हे अध्यस्त. बरोबर आहे, याला अध्यस्त हा शब्द तरी का आला, सर्प अध्यस्त हा शब्द कधी आला, दोरीचं अज्ञान आहे म्हणून आला. बरोबर आहे. आणि मग जे अध्यास असतो तो कसा असतो, सत आणि असताहून विलक्षण असतो. बरोबर आहे, जो अध्यास आहे तो सत आणि असताहून विलक्षण असतो. आपल्याकडे अध्यास या शब्दाला दुसरा अर्थ आहे मिथ्या. अध्यास या शब्दाचाच अर्थ काय, मिथ्या. आणि मिथ्या या शब्दाचं लक्षण करताना तत्वज्ञानाने काय केलंय, सत असत अनादिकरणत्व मिथ्यात्वम. मिथ्या शब्दाचा अर्थ करत असताना जो काही वेदांतांनी आमच्या समोर पंचमिथ्यात्व सांगितलेलं आहे त्याच्यातलं पहिलंच लक्षण आहे सत असत अनादिकरणत्व मिथ्यात्वम. म्हणजे जे सताचंही अधिकरण नाहीये असताचंही अधिकरण नाहीये त्याला मिथ्या असं म्हटलं जातं. प्रतिपन्न उपादो त्रैकालिक निषेध प्रतियोगित्व मिथ्यात्वम हे दुसरं मिथ्यात्वाचं लक्षण झालं. स्वआश्रयनिष्ठ अत्यंत अभाव प्रतियोगित्व मिथ्यात्वम हे तिसरं मिथ्यात्वाचं लक्षण झालं. ज्ञान निवर्त्यत्व मिथ्यात्वम हे 4थं मिथ्यात्वाचं लक्षण झालं. आणि सत विविक्तत्व मिथ्यात्वम हे 5वं मिथ्यात्वाचं लक्षण झालं. याला पंचमिथ्यात्व असं म्हटलं जातं. अद्वैत सिद्धीने हे विस्ताराने मांडलं, नंतरच्या ग्रंथकारांनी याचा विस्तार केलेला आहे. माझा मुद्दा इथं आहे, मला पहिलंच लक्षण सांगायचं आहे, जे सत आणि असत दोन्हीचंही अधिकरण नाही. दोरीवर भासलेला जो सर्प आहे याला सतही म्हणता येत नाही आणि याला असतही म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही, सत या शब्दाची व्याख्या काय आणि असत या शब्दाची व्याख्या काय. सत कशाला म्हटलं जातं, ज्याचा कधीही नाश होत नाही त्याला काय म्हणायचंय, सत. आणि असत कशाला म्हटलं जातं, जे नाहीच त्याचं नाव आहे असत. एवढं साधं सोपं पटवून देतो. ज्याचा कधीही नाश नाही त्याला सत म्हणता आणि ज्याचा जे नाहीच त्याला काय म्हटलं जातं, असत. आता दोरीवर भासलेला जो सर्प आहे याला सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही असं तुम्ही म्हणता. का हो, सत का म्हणता येत नाही, सत का म्हणता येत नाही याचं एकच उत्तर आहे, दोरीच्या ज्ञानाने त्याची निवृत्ती आहे म्हणून त्याला सत म्हणता येत नाही. सत या शब्दाचा तर अर्थ आहे ज्याची निवृत्तीच नाही त्याला सत म्हणतात, ज्याचा नाशच नाही त्याला सत म्हणतात. पण दोरीच्या ज्ञानाने या सर्पाचा काय झालाय, नाश झाला. नाश झाला म्हणा, निवृत्त झालं म्हणा, पुढे मी बोलेल, काही वेदांतातल्या सूक्ष्म शब्दांचा विचार करेल. परंतु दोरीच्या ज्ञानाने याचा जर नाश होत असेल तर दोरीवर भासलेल्या सर्पाला सत म्हणता येईल का, हो म्हणता येत नाही. बरं ठीक आहे, सत म्हणता येत नाही ना, मग असत म्हणा. सत म्हणता येत नाही हे तर असत म्हणा. म्हटले असतही म्हणता येत नाही का, अहो असत म्हणायचं कशाला, जे नाहीच. शशशृंग, ख पुष्प, वंध्यापुत्र ही असताची उदाहरणं आहेत. शशशृंग म्हणजे काय, सस्याला शिंग. शक्य आहे का, त्याला शशशृंग म्हणायचं. हे वेदांत, यालाच वेदांताचार्य म्हणायचं. असं बोलणारा जो असतात त्याला वेदांत. शशशृंग खरं काय, सस्याला शिंग, बाकी काही नाही हो. पण ते बोलताना शशशृंग असं म्हणावं लागतं. तर मग वेदांताचार्य हे लागतं, ते लावून घ्यायचं असेल तर शशशृंग विठ्ठल. शक्य आहे का, ससा आणि शिंग शक्य आहे का, बर. ख पुष्प म्हणजे आकाशाची फुलं शक्य आहे का, बर. म्हणजे नाहीच नाव, सस्याला शिंग नाहीच, आकाशाचं फुल नाहीच. वंद्याची आली का, कैची जन्मपत्रिका, ज्ञानोबराय बोलतात वंद्या पुत्र शक्य आहे का, नाही. बर आता मग ऐका, म्हणजे नाहीच असं जे सांगतो ना आपण याला असत म्हटलं जाईल. शशशृंग हे सगळे असताची उदाहरणं आहेत. मग आता दोरीवरचा जो सर्प आहे त्याला असत म्हणा. असत कसं काय म्हणता येईल का, प्रतीती येते ना, भासतंय ना ते, आम्हाला भीती निर्माण झाली ना, घाबरलो, पळालो, ओरडायला लागलो ना आम्ही. बर याचा अर्थ ते भासतंय म्हणून त्याला असत म्हणता येत नाही. आणि दोरीच्या ज्ञानाने ते निवृत्त होणार आहे म्हणून त्याला सत म्हणता येणार नाही. म्हणून ते सतही नाही
आणि असतही नाही, बरोबर आहे. म्हणून ते सतही नाही आणि असतही नाही. आता हे जे आहे की नाही, हेच इकडं लावायचं आहे. या जगाचा विचार करताना हेच लावायचं आहे. जर विचार करायचा झाला, हे जगत मिथ्या असं सांगितलं. आचार्य काय म्हणतात? जगन मिथ्या असं सांगतात. का मिथ्या शब्द आला? जसा दोरीवरचा सर्प मिथ्या, त्याला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही, म्हणून तिसरा शब्द सांगितला मिथ्या. सत असत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या. अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ करताना हा असा केलेला आहे, मिथ्या. बर, मग जग कसं मिथ्या? का? कारण याला सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत. जग नाम संसार, आपल्या अभंगाच्या दृष्टीने घेतला तर जग नाम संसार. हा संसार सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. सत का म्हणता येत नाही? याचं कारण असं आहे, ब्रह्मतत्वाच्या ज्ञानाने याची निवृत्ती आहे. ब्रह्मतत्वाच्या ज्ञानाने याची काय निवृत्ती आहे, बरोबर आहे. बरं, निवृत्ती आहे म्हणून याला सत म्हणता येत नाही. नाश आहे म्हणून याला सत म्हणता येत नाही. बरं, मग असत म्हणा. असत म्हणावं तर प्रतीती येते, हे माझं, हे अमुक तमुक असं प्रतीती येते. बरं, म्हणजे याला असतही म्हणता येत नाही. म्हणजे सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही, म्हणून जगाला शब्द काय ठेवला? मिथ्या. जसा दोरीवरचा सर्प सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही, म्हणून त्याला शब्द ठेवला मिथ्या. तसं जगत सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही, म्हणून त्याला नाव ठेवलं मिथ्या. आता पुढं ऐका, मला पुढचा विचार सांगायचा आहे महत्वाचा. आता माझं पुढं असं बोलायचं आहे, दोरीवरचा जो भासलेला सर्प आहे, आता दोरीचं ज्ञान झालं. कसं ज्ञान झालं? मुळात तो ज्ञान कधी नव्हतं, मंद अंधकार. त्याला कारण काय सांगितलं? दोरीच्या अज्ञानाला कारण मंद अंधकार सांगितलं. मंद अंधकारामुळे, दोरीच्या अज्ञानामुळे काय झालं? सर्पाची प्रतीती आली. बरं, मग आता काय झालं? दोरीचं ज्ञान झालं. काय उजेड पडला, अमुक झालं, बॅटरी लावली, सगळं झालं, दोरी कळाली. दोरी कळाल्यानंतर आता मला पुढला प्रश्न विचारायचा आहे, दोरीचं ज्ञान झाल्यानंतर आता सर्पाची प्रतीती आहे का? दोरीचं ज्ञान झाल्यानंतर आता सर्पाची प्रतीती आहे का? नाही. मग मला फक्त एवढंच विचारायचं आहे, दोरीचं ज्ञान झाल्यानंतर आतापर्यंत भासत असलेला सर्प गेला कुठं? मला एवढंच विचारायचं आहे. माझा मुद्दा लक्षात आणतोय का? आणि एकदा सांगतो, काय आपल्याला सिद्धपीठातच कीर्तन करायचं आहे आणि एकादशीच आहे, सकाळचा नाश्ता करून आलेलो आहे आपण असं समजतो, समजा. असं त्याच्यामध्ये काय आहे माझा मुद्दा? दोरीचं ज्ञान झालं. तुम्हाला दोरीचं जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत काय वाटत होता? सर्प. एवढं तर मान्य आहे. दोरीचं अज्ञान आहे तोपर्यंत काय वाटत होता? सर्प. आता दोरीचं ज्ञान झालं, सर्पाची काय झाली? निवृत्ती. आता सर्प वाटतोय का? नाही. मला फक्त विचारायचं एवढं, तो जो आतापर्यंत वाटत असलेला सर्प गेला कुठं? कुणाच्या घरी गेला का? कुणाचा साप सोडला? काय ते साप नेऊन सोडला कुठं? गेला कुठं? काय सांगणार मला सांगा? वारुळ्यात गेला माघारी? माघारी वारुळात जाण्याकरता वारुळातून आला होता का? वारुळातून आला होता का तू माघारी वारुळात जायला? कीर्तन झाल्यानंतर महाराज जसा आपल्या वारुळात नाही घरात जातो, कारण घरातून आलेला असतो ना तो. मग ते आलाय का तिथून आलाय का? नाही, तिथून आलाच नाही तर तिथं जाण्याचा विषयच येत नाही. मग हा गेला कुठं? त्याचं उत्तर असं आहे महाराज, अहो गेला म्हणण्याकरता तो आला हे मान्य करावं लागेल ना, आलाच नव्हता ना. अरे मग आतापर्यंत भासला. आतापर्यंत काय होतं? भासला. त्याला शब्द काय दिलाय? भासलं. त्या प्रातिभाषिक सत्तेचं लक्षण करताना तत्वज्ञानाने असं केलंय, प्रतीती मात्र सत्ताकत्वम प्रातिभाषिक. प्रातिभाषिक शब्दाचा अर्थ करताना वेदांतांनी काय केलंय? प्रतीती मात्र सत्ताकत्व. मात्र या शब्दाचा अर्थ केवळ, म्हणजे केवळ प्रतीती कालामध्ये जे आहे ना त्याला प्रातिभाषिक म्हणायचं. म्हणजे ती अगोदरही नाही आणि नंतरही नाही, केवळ प्रतीती कालामध्ये. तसं आता तो दोरीवर भासलेला जो सर्प आहे तो केवळ त्याच काळामध्ये होता, तो अगोदरही नव्हता आणि नंतरही नाही. मग त्याच काळामध्ये का आपल्याला जाणवला? दोरीच्या अज्ञानामुळे जाणवला. मग आता जाणवलेला आता काय झालं? दोरीचं ज्ञान झालं. मग तो गेला कुठं? अहो कुठं गेला नाही, तो दोरी रूप झाला. तो दोरी रूप झाला. याला वेदांतांनी सिद्धांत असा सांगितलाय, कल्पित पदार्थ निवृत्त होतो म्हणजे कुठं होतो? तर त्याचा वेदांतांनी विचार असा सांगितलाय, कल्पित पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूप असते. वृत्ती प्रभाकरातली पंक्ती अशी आहे, कल्पित पदार्थ की निवृत्ती अधिष्ठान रूप होवे है, अशी वृत्ती प्रभाकरातली हिंदीतली पंक्ती आहे. आणि मराठीमध्ये आपल्याला विचार सागरांनी असं सांगितलंय, कल्पित पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूप असते. म्हणजे जो कल्पित पदार्थ म्हणजे सर्प, त्याची निवृत्ती अधिष्ठान रूप म्हणजे अधिष्ठान रज्जू रूप झाली. थोडक्यात सर्प आता सर्प राहिला नाही, तो काय झालाय? रज्जू रूप झाला. जो मिथ्या असलेला सर्प आता काय झालाय? अधिष्ठान रूप अशा पद्धतीने आपल्याला झालेला आहे. तसं हे सगळं जगत काय सांगितलं तुम्ही? मिथ्या.
आता हे जे मिथ्या असलेलं जे संसार आहे तो संसार आतापर्यंत मिथ्या जोपर्यंत वाटत नव्हता तोपर्यंत काय झालं, सगळ्याला दुःखाचा वाटायला लागला. दुःख बांधवडी संसार दुःखमुळे ही सगळी प्रमाणं अगोदर आली. पण आता ब्रह्मतत्वाचं ज्ञान झाल्यानंतर या जगताची निवृत्ती झाली. म्हणजे काय, हे संपूर्ण जगत अधिष्ठान रूप झालं. आणि म्हणून याच्याकरता महाराजांची भाषा अशी आहे, अवघाची संसार गेला ब्रह्मरूप. ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या. आता हा संसार राहिला नाही, तो काय झालाय, ब्रह्मरूप झालेला आहे. आता मग संसार जोपर्यंत संसार आहे तोपर्यंत त्याचं दुःख आहे. आता संसार राहिला नाही, ते ब्रह्मरूप झालेलं आहे. मग आता संसार जर ब्रह्मरूप झालेला असेल तर इतरांना दुःख देत असेल, पण आता ब्रह्मरूप झाल्यानंतर आम्हाला काय त्याचं, आम्हा संसार काय करी. म्हणून महाराज सांगतात, आम्हा संसार काय करी. या 5 गोष्टी डोळ्यासमोर ठेवता येण्यासारख्या आहेत. जन्म मरण नावाच्या संसाराच्या पलीकडे आम्ही पोहोचलो, म्हणून आम्हा संसार काय करी. देहाची आसक्ती संपलेली असल्यामुळे देह नावाचा संसार आम्हा काय करी. अहंकार जिंकलेला असल्यामुळे अहंकार नावाचा संसार आम्हा काय करी. दृश्य नावाचा जो संसार आहे हा संसार मिथ्या आहे हे कळाल्यामुळे आम्हा संसार काय करी. आणि आता संसार राहिलेला नाही, तो ब्रह्मरूप झालेला असल्यामुळे आम्हा संसार काय करी. महाराजांना विचारलं, महाराज आता आम्हा संसार काय करी असं तुम्ही म्हणता, ह्या झाला परिणाम. पण या स्थितीपर्यंत जाण्याकरिता तुम्ही काय करी असं जरी म्हणत असला, पण याच्याकरता काय करावं लागतं हे सांगा ना. याच्याकरता काय करावं लागतं त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात आहे. करूयाची कथा नामाचा गजर, करूयाची कथा नामाचा गजर, करूयाची कथा कथा नामाचा गजर, करूयाची कथा नामाचा गजर, करूयाची कथा संसार
लेवती भूषणी नामाचा गजर आम्हा संसार काय करी मनोहरीचे दास लेवती भूषणी कापितया विनी काही काळ विढाला विढाला यांच्या अभंगाचा विचार करत असताना आम्हा संसार काय करी महाराज म्हणतात आम्हाला हा संसार काय करणार आहे याच्याकरता काय करावं लागेल दोन गोष्टी सांगितल्या करू याची कथा नामाचा गजर या दोन गोष्टी घडल्या तर परिणाम काय आम्हा संसार काय करी महाराजांनी करू याची कथा असा एक शब्द वापरला आणि करू नामाचा गजर असा दुसरा शब्द वापरला याची कथा करू असं सांगितलं आता महाराज इथं जे कथा सांगतात आणि काय याची म्हणतात करू म्हणण्यामध्ये सर्वसमावेशक शब्द आहे करा म्हणणं हे आज्ञार्थी आहे आणि करू म्हणणं हे आदरार्थी आहे सगळ्याला घेऊन करणं आहे करू याची कथा असं सांगितलं हे याची म्हणायची काय गरज आहे हो याची या शब्दाचा विचार नेमकं काय करायचा बरं अभंगाचा विचार केला तर याची शब्दाचं उत्तर कुठंच दिलेलं नाही हे याची म्हणजे नेमकं कोणाची आम्ही पाठशाळेमध्ये असताना आमच्या गुरुजींना एकदा विचारलं पाठामध्ये गुरुरे भाऊंना एकदा विचारलं हे याची म्हणजे कोणाची त्यांनी एका वाक्यात उत्तर सांगितलं ज्याची बरी असेल त्याची कारण अलीकडल्या काळात कोणाचीही चालली म्हणून बाकी काही नाही अलीकडल्या काळात कोणाचीही कथा चालली ती कथा आहे का जीवनाची व्यथा आहे ह्याचा प्रश्न आहे आता अलीकडल्या काळामध्ये म्हणजे तो कथा सांगतोय का त्याची व्यथा सांगतोय हा प्रश्न आहे तर आता हे मग याची म्हणजे नेमकं कोणाची महाराजांनी त्याचं उत्तर दिलं कथा मुक्त करी कथा सुख करी कथा मुक्त करी कथा याची बरी विठोबाची कथा याची बरी विठोबाची आणि करू याची कथा या दोन याची शब्दाचा अर्थ आहे विठोबाची विठ्ठल कथा हा शब्द आला कथेची व्याख्या काय अमुक तमुक सदा आपण नेहमी सांगतो कथा त्रिवेणी संगम देवभक्ता नाम कथेचे उत्तम चरण रजवंदिता असे अनेक पद्धतीने आपल्याला कथेच्या संबंधाने बोलता येईल फक्त हा कथा शब्द जरी इथं वापरलेला असला तरी ही कथा नाही तर ही कथा अमृत आहे हे कथा केवळ नाही तर कथा अमृत आहे श्रीमद भागवतामध्ये शुकाचार्यांनी केलेलं चिंतन पहा शुकाचार्य आपल्याला श्रीमद भागवतामध्ये असं सांगतात एकांत लाभम वचसोनुपुसाम श्लोक मौलर गुणवाद माभो श्रुतेश्च विद्वद्वी रूपा कृतायाम कथा सुधायाम उपसंप्रयोगम शुकाचार्यांनी असं सांगितलं ही कथा फक्त कथा नव्हे तर ही कथा अमृत आहे कथा सुधायाम उपसंप्रयोगम ही कथा सुधा म्हणजे कथा अमृत तुकोबरायांनी याचं चिंतन केलंय कथा अमृत पान न करती श्रवण काय प्रयोजन मग याचे हे तुकोबरायांचे शब्द आहेत असं आहे
आहे ती श्रीमद भागवताच्या कथेच्या संबंधाने एक छोटंसं चिंतन सांगितलं जातं. काय झालं म्हणे, शुकाचार्य अशी कथा सांगायला बसले. राजा परीक्षित ऐकायला बसलेला होता आणि आता अशा पद्धतीने कथा सुरू होणार. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कथा न हो, ही कथा म्हणजे काय, वेदांताच्या भाषेत पुष्कळ चिंतन करता येण्यासारखं आहे. ही प्रागभाव प्रतियोगी, प्रध्वंसाभाव प्रतियोगी आणि अन्योन्य अभाव प्रतियोगी या संबंधाने विचार आपल्याला कथामृताच्या संबंधाने करता येण्यासारखा आहे. आता ही कथा सुरू झाली आणि कथा सुरू झाल्यानंतर स्वर्गाचा राजा इंद्र, नीट ऐका, स्वर्गाचा राजा इंद्र अमृताचा कलश घेऊन शुकाचार्यांच्या जवळ आला. शुकाचार्यांच्या जवळ आला आणि शुकाचार्यांना सांगायला लागला, गुरुजी माझी एक विनंती आहे म्हटले तुम्हाला. म्हटले काय? काही नाही, माझ्याकडं असलेलं जे अमृत आहे, ही अमृताचा कुंभ घेऊन मी तुमच्याकडे आलोय आणि हे अमृताचा कुंभ तुम्हाला देतो. हे अमृत घ्या आणि तुमच्याकडे असलेली श्रीकृष्ण परमात्म्याची कथा मला द्या. अमृत घ्या आणि तुमच्याकडे असलेली श्रीकृष्ण परमात्म्याची कथा मला द्या. जरा पुढे बोलू, एवढं घ्या पण कथा द्या अशातला भाग झाला आहे. वाटल्यास अगोदर पाठवतो पण कथा द्या असं म्हणणं झालं हे. ते म्हटले बहुतेक तिथूनच सुरू झालं का काय कुणास ठाऊक. म्हणजे अमृत घ्या पण तुमच्याकडे असलेली श्रीकृष्ण परमात्म्याची कथा द्या. शुकाचार्यांनी त्याच्याकडे पाहिलं. शुकाचार्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, अमृत घ्या असं म्हणतो आणि कथा द्या असं म्हणतो. ते म्हणले, शुकाचार्यांनी सांगितलं, इंद्रा तुला एक उदाहरण देतो ऐका. म्हणलं काय? काही नाही, काय झालं, एक मनुष्य रस्त्याने निघाला. शुकाचार्यांनी गोष्टीत गोष्ट सांगायला सुरुवात केली. एक मनुष्य रस्त्याने निघाला म्हणजे गोष्टीत गोष्टी जरी सांगत असले तरी ते मूळ विषयावर येत होते शुकाचार्य. काय झालं म्हटलं, एक मनुष्य रस्त्याने निघाला. काहीच नाही व्हायच्यात. हो रघु महाराज, एवढं हसायचं काय? काहीच नाही. म्हणजे ते हसायचंच आहे पण काहीच नाही. त्यांनी एक उदाहरण द्यायला सुरुवात केली. शुकाचार्यांनी सांगितलं, इंद्रा काय झालं, एक मनुष्य रस्त्याने निघाला. तू म्हणतो ना अमृत घ्या आणि कथा द्या, सांगतो म्हटलं. एक मनुष्य रस्त्याने निघाला. बरं म्हटले. मग रस्त्याने निघाल्यानंतर रस्त्यावर एक काच पडलेली होती. बरं, ती काच घेतली म्हटले आणि ज्याच्याकडे रत्न आहे, हिरा आहे अशा माणसाकडे गेला. बरं, आणि रत्न असलेल्या माणसाला तो मनुष्य म्हणायला लागला, हे पहा, माझ्याकडे असलेली काच तुम्ही घ्या आणि तुमच्याकडे असलेलं रत्न मला द्या असं म्हणायला लागला. इंद्राने विचारलं, बरं मग? शुकाचार्यांनी सांगितलं, काही नाही इंद्रा, मला एक सांग, हा जो गोष्टीतला मनुष्य आहे ना, कोणता, काच घ्या आणि रत्न द्या असं म्हणणारा, या माणसाबद्दल तुझं मत काय आहे? इंद्राने सांगितलं, गुरुजी तो वेडा मनुष्य, मूर्ख आहे म्हटले, अज्ञानी आहे म्हटले, अडाणी आहे, कळत नाही त्याला, मूर्ख आहे म्हटले. असं कुठं असतं का? काच घ्या आणि रत्न द्या हे म्हणणं म्हणजे मूर्खासारखं आहे. शुकाचार्यांनी सांगितलं, तो तूच आहे, दुसरं कोणी नाही. तो तूच आहे. अरे जसं व्यवहारामध्ये काच घ्या आणि रत्न द्या हे वेडेपणाचं आहे, तसं इथं अमृत घ्या आणि श्रीकृष्ण कथा द्या हे म्हणणं वेडेपणासारखं आहे. विठाला मग शुकाचार्यांनी त्याला सांगितलं, क्व सुधा क्व कथा लोके क्व काचक क्व मनिर्महान. श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्येच हा श्लोक येतो पहा. क्व सुधा क्व कथा लोके, क्व सुधा, सुधा म्हणजे अमृत, क्व सुधा, अरे तुझं अमृत कुठं, आणि क्व कथा लोके, आणि श्रीकृष्ण परमात्म्याची कथा कुठं, क्व काचक क्व मनिर्महान, काच आणि मणी म्हणजे रत्न, याच्यामध्ये जसा कुठल्याही पद्धतीची साम्यता सांगता येत नाही तसं इथं होत नाही. याचा अर्थ इंद्राकडे असलेलं जे अमृत आहे त्या अमृतापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असलेली ही कथा आहे, त्याला कथा अमृत म्हणा. म्हणून करो याची कथा. ठीक आहे, एक भाग. आता ती कथेची वैशिष्ट्य ती कशी आहे, तव कथा अमृतम तप्त जीवनम, हे श्रीमद भागवतांनी कसं सांगितलं, पुष्कळ आहे, मला त्याच्यात जायचं नाहीये, थोडं पुढे घ्या. करू याची कथा, एवढ्यावर महाराज थांबत नाहीत. नामाचा गजर करू, नामाचा गजर, नामाचा गजर करू म्हटले. या दोन गोष्टी कराव्या लागतील. हे नामाचा गजर जे सांगितलं, हे नामाचा गजर नेमकं काय आहे? नाम या शब्दाचाच उच्चार इथं महाराजांनी का केला? हे नाम काय आहे नेमकं? बरं, नामाचाच गजर करण्याच्या पाठीमागं नेमकं महाराजांना काय सांगायचं आहे? हे नाम नेमकं कोणत्या अनुषंगाने आहे? कोणतं नाम घ्यावं म्हणजे आम्हा संसार काय करी या स्थितीपर्यंत जाता येतं? कोणतं नाम घ्यावं हा जो नामाचा विचार सांगितला जातो, व्यवहारामध्ये काही याच्याकरता उत्तरं दिली जातात. असं आहे, काही नावं ही आवृत्त भेदाने युक्त आहेत. एक, काही नावं ही किंचित आवृत आणि किंचित अनावृत्त भेदाने युक्त आहेत. दोन, आणि काही नावं ही अनावृत्त भेदाने युक्त आहेत. माझी तिन्ही भूमिका लक्षात घ्या. काही नावं ही आवृत्त भेदाने युक्त आहेत. एक, काही नावं ही किंचित आवृत आणि किंचित अनावृत्त भेदाने युक्त आहेत. दोन, आणि काही नावं ही अनावृत्त भेदाने युक्त आहेत. तीन. मी उदाहरणं देतो आपल्याला. काही नावं अशी आहेत, काही शब्द असे आहेत
की ते आवृत्त भेदाने युक्त आहेत. म्हणजे काय, त्या शब्दाचा उच्चार केला तरी त्याचा परिणाम मात्र जाणवत नाही. कारण नामाचा गजर आणि परिणाम हा संसार आहे ना, पुढे जायचं आहे ना आपल्याला. नाव घेतलंय पण त्याचा परिणाम जाणवत नाही. काही शब्द असे असतात. बरं, मी साधं उदाहरण देतो. अग्नी असं नाव घेतलं तोंडाने, आपण अग्नी असं म्हटलं, आग लागली का? अग्नी म्हटल्याबरोबर आग लागली. हा, आता आपल्या बोलण्याने अनेकांच्या घरात आग लागते ती गोष्ट नाही लागली, ते वेगळं. पण अग्नी असा शब्द वापरला, तुम्ही बसल्या बसल्या अग्नी असं म्हटला, कुठं आग लागेल का? नाही. म्हणजे अग्नी या नावाचा उच्चार केला पण त्याचा परिणाम मात्र झाला नाही. याला आवृत्त भेदाने युक्त नाव म्हणा. याला आवृत्त भेदाने युक्त नाव. एक. आता दुसरं, किंचित आवृत्त आणि किंचित अनावृत्त भेदाने युक्त नाव असतं. मी दुसरं नाव घेतो. चिंच असं म्हटल्याबरोबर काय झालं, आपल्याला तोंडाला पाणी सुटलं. बरोबर आहे. चिंच म्हटल्याबरोबर तोंडाला पाणी सुटलं. याचा अर्थ काय, चिंच हे नाव घेतलं पण त्याचा परिणाम काहीसा जाणवला, काहीसा परिणाम जाणवला. याला म्हणा किंचित आवृत्त आणि किंचित अनावृत्त भेदाने युक्त असलेलं नाव. आणि आता तिसरं सांगतो, अनावृत्त भेदाने युक्त असलेलं नाव. हे कोणती नाव आहेत? राम, कृष्ण, हरी, विठ्ठल ही नावं अनावृत्त भेदाने युक्त असलेली आहे. कारण नाम घेता कंठी, पुढे उभा जगजेठी. तो ताबडतोब उभा राहतो ना. नाव घेतल्याबरोबर तो उभा राहतो. ते जे नाव आहे ते भगवंताचं आहे. ते अनावृत्त भेदाने युक्त असल्यामुळे नामाचा गजर. विठाला विठ्ठल. तरी म्हटले नाही, आम्हाला एवढं आणखी त्याचा काही बारकावा जो आहे ते नाही समजला. महाराजांनी त्याला दुसऱ्या पद्धतीने समजावून दिलं. ऐका, आता करू याची कथा कशा करिता आम्हा संसार काय करी, आणि करू नामाचा गजर कशा करता आम्हा संसार काय करी. आता मी दुसऱ्या मुद्द्यात येतो. करू नामाचा गजर आम्हा संसार काय करी. नाम आणि संसार काय करी याचा काय कार्यकारण भाव संबंध आहे हो. मी नाम या शब्दातून थोडंसं प्रतिपादन करतो. जरा नाम या शब्दाची उत्पत्ती कशी होते बघा. नाम हा शब्द जर तयार करायचा झाला किंवा त्याचा विग्रह करायचा झाला तर न अधिक आम बरोबर नाम. बरोबर, हे नामाचा गजर आहे की नाही. इथला नाम एवढा घ्या, न अधिक आम बरोबर नाम. आता हे न म्हणजे काय आणि इथला आम म्हणजे काय. न या शब्दाचा अर्थ नाही किंवा न या शब्दाचा अर्थ नष्ट, न या शब्दाचा अर्थ निवृत्त. काही करा, न हा शब्द निषेधवाचक आहे, निवृत्तीवाचक आहे. बरोबर आहे. आता राहिलं काय, न म्हणजे निषेध कळालं किंवा न म्हणजे निवृत्त कळालं किंवा न म्हणजे नष्ट असं म्हणा. न या शब्दाचा अर्थ नष्ट. आता राहिलं काय, आम. आपल्याला ऐकायचंय काय, नाम. आणि कशा करता ऐकायचंय, आम्हा संसार काय करी. किती वेळ ऐकायचंय, एवढं सांगेपर्यंतच ऐकायचंय. झालं, म्हणजे सोडायचंय आपल्याला पुढे. म्हणून थोडं लक्ष देण्याकरता बोलायला लावलं, बाकी काही नाही. करू याची कथा नामाचा गजर म्हणत असताना नाम याच्यामध्ये न अधिक आम याचा आणि आम्हा संसार काय करी याचा काय संबंध आहे हे माझं चिंतन चाललं. तर न म्हणण्यामध्ये नष्ट आणि आम या शब्दाचा अर्थ काय. आम हा शब्द आयुर्वेदामध्ये कसा येतो पहा. आमाशय आणि पित्ताशय अशा पद्धतीने येतो. आयुर्वेदाने सांगताना आमाशय पित्ताशय. इथला आमाशयाचा अर्थ करताना आयुर्वेदाने काय केलाय, कच्च. आयुर्वेद काय सांगता, आमाशय पित्ताशयाचा जो त्रास होतो तो कशाने होतो, कच्चं खाण्याने. बरोबर आहे. कच्चं खाण्याने हा तुम्हाला त्रास झाला असं आपल्याला आयुर्वेद सांगतं. मग आम या शब्दाचा अर्थ झाला कच्चं. तुम्ही मराठी शब्दकोश काढून पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल. आम या शब्दाचा अर्थ झाला कच्चं. म्हणजे न या शब्दाचा अर्थ नष्ट आणि आम या शब्दाचा अर्थ कच्चं. आता हा कच्चं आणि नष्ट याचा काय संबंध लावायचा. खरं पाहायला गेलं, जोपर्यंत ब्रह्मज्ञान झालेलं नाही तोपर्यंत जीव कसा आहे, कच्चा. ब्रह्मज्ञान झालेलं नाही तोपर्यंत जीव कसा आहे, कच्चा. म्हणजे जीव कसा आहे, कच्चा. या जीवाचा कच्चेपणा जे घालवित नष्ट करत त्याचं नाव नाम. नामाचा गजर. विठाला जीवाचा कच्चेपणा म्हणजेच काय, संसार. जीव कच्चा कुठपर्यंत म्हणायचा, जोपर्यंत संसारात आहे तोपर्यंत म्हणायचा. संसार म्हटलं की कच्चा आला ना हो. आता ते कच्चं पक्क करण्याकरता गोरोबा काकांची कथा सगळ्याला माहित आहे. कुणाला कच्चं ठरवलं, कुणाला पक्क ठरवलं, कसं ठरवलं सगळं माहित आहे. मी आता सांगण्यात वेळ घ्यायची गरज नाही. ते अधिकार जो आहे काकांचा मोठा अधिकार, आपण कथा सगळ्यांनाही माहित आहे. मला पुढे घ्यायचंय आपल्याला. नाम या शब्दाचा अर्थ करताना म्हणजे आम या शब्दाचा अर्थ झाला कच्च आणि न म्हणजे नष्ट. म्हणजे जीवाचा कच्चेपणा घालविणारं हे नाम आहे. म्हणून नामाचा गजर, म्हणून नामाचा गजर करा. एक आणखीन एक सांगतो. आणखीन एक त्याचा अर्थ करताना असा आपल्याला करता येईल. हा जो आम शब्द सांगितला का नाही, या आम शब्दाचा अर्थ सांगताना असा केलाय रोग असाही अर्थ केलाय. आम या शब्दाचा अर्थ करताना रोग असाही केलाय. मराठी शब्दकोशामध्ये आम म्हणजे रोग असा केलेला आहे. आता ऐका, आम म्हणजे रोग
आणि न म्हणजे काय? नष्ट. हे कुठं सोडायचंच नाही. न हे नष्ट म्हणजे रोग नष्ट करणार. आता कोणता रोग हे नाम नष्ट करतं? खरं पाहायला गेलं तर सामान्य रोगाच्या निवृत्तीकरिता व्यवहारामध्ये सामान्य उपाय आहेत ना. सामान्य रोगाच्या सर्दी नावाचा रोग झाला, मेडिकलमध्ये त्याला औषध मिळतं. आपल्याला कुठं दुखापत झाली, मेडिकलमध्ये त्याला औषधाच्या दुकानात त्याला औषध मिळतं. बरं, पण असा कोणता रोग आहे की जो रोग घालविण्याकरिता नामाकडे जावं लागतं? त्या रोगाचं नाव आहे भवरोग. त्या रोगाचं नाव भवरोग आईसे जाय. बस, अंक काय शुल्लक आहे. नामाचा महात्म्य सांगत असताना भवरोगा आईसे जाय, अनेक काय शुल्लक आहे. अरे भवरोगच जर यांनी जात असेल तर बाकी काय शिल्लक राहणार आहे? या दृष्टीने विचार केला तर आम या शब्दाचा अर्थ रोग आणि न या शब्दाचा अर्थ नष्ट. भवरोग म्हणजेच भव या शब्दाचा अर्थ संसार, म्हणजे संसार नावाचा रोग नष्ट करणार हे नाम आहे. म्हणून नामाचा गजर आम्हा संसार काय करी. असा एक विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. दोन अर्थ आतापर्यंत झाले. पहा, आम या शब्दाचा अर्थ झाला कच्च, न म्हणजे निवृत्त, म्हणजे कच्चेपणा, जीवाचा कच्चेपणा नष्ट करतं नाम, म्हणून नामाचा गजर. आम या शब्दाचा अर्थ झाला रोग, आणि रोग हा सगळ्यात मोठा रोग जर कोणता असेल तर भवरोग, म्हणजे संसार नावाचा रोग. आणि हा संसार नावाचा रोग नष्ट करण्याचं काम नाम करतं. म्हणून नामाचा गजर आम्हा संसार काय करी. आणखीन एक अर्थ आम या शब्दाचा अर्थ करताना शास्त्राने आणखीन एक अर्थ असा केलाय, गती असा केलाय. आम या शब्दाचा अर्थ काय केलाय? गती. आणि न या शब्दाचा अर्थ आपला ठरलेला नष्ट, म्हणजे जो गतीला नष्ट करतो तो काय आहे? नाम. गतीला नष्ट करतं. आता हे गती शब्द कशाच्या दृष्टीने आहे? संसाराच्या. कारण संसार कसा आहे? गतिमान आहे. संसार कसा आहे? गतिमान आहे. थोडक्यात गतिमान कशाला म्हणायचं? जे थांबत नाही त्याचं नाव काय? संसार. गतिमान. थांबत नाही याचं नाव संसार. बरं, थांबतो का हा? हे चालूच आहे. हे चालूच आहे. लोक काही फार गमतीचं म्हणतात. आम्हाला घरी गेल्यानंतर काही लोक म्हणतात, महाराज पोरांना कळत नाही, मी गेल्यानंतर कसं आहे. आमचे वडील आम्हाला फार गमतीने सांगत असतात. ते घरात गेल्यानंतर म्हणतात, महाराज दादा कळत नाही या पोरांना मी गेल्यानंतर कसं आहे. दादा म्हणतात, काही नाही, तू फक्त जा, बरोबर चालतंय, काही नाही, तुझ्या बच्चांनी काही नडत नाही महाराज. आपल्याच्यानी काय होत आहे? आपल्याला असं वाटतं की हे थांबून जाईल, पण संसार कोणा करताही थांबत नाही. खालारा धावे. जसं ज्ञानोबराय बोलतात ना की जसं पाणी हे उताराला धावत राहतं, संसार सुद्धा असा कायम धावत राहणारा आहे, अधपतनाकडे धावत राहणारा आहे. थोड्यात गती हा संसाराच्या संबंधाने शब्द आहे. गती हा संसाराच्या संबंधाने शब्द आहे. खरं पाहायला गेलं या जगामध्ये स्थिर तो फक्त एकच आहे, तुझं विन काही स्थिर राहे ऐसे नाही. कळू आले बहुतारी पांडुरंगा माझ्या चित्ती, तुझं बी ना काही स्थिर राही ऐसे नाही. या जगामध्ये स्थिर तुझ्याशिवाय काहीच नाही. हे कळू आले बहुता रीती. हे 6 प्रमाण घ्या, प्रत्यक्ष अनुमान वगैरे सगळी प्रमाण घ्या. या सगळ्या प्रमाणाने आम्हाला कळालं की तुझं बी ना काही स्थिर राही ऐसे नाही. याचा अर्थ संसार हा कसा आहे? गतिमान आहे, तो सतत धावत राहणारा आहे. मग ही जी गती आहे, हा जो धावणं आहे, या गतीला थांबविण्याचं काम किंवा संसार चक्राला निवृत्त करण्याचं काम किंवा या रहाड गाडग्याला संपविण्याचं काम, कारण संसार म्हणजे रहाड गाडग्यानं सांगितलं ना, या रहाड गाडग्याला संपवण्याचं काम जे करतं. थोडक्यात आम या शब्दाचा अर्थ गती आणि न या शब्दाचा अर्थ निवृत्त. आणि आम या शब्दाचा अर्थ गती म्हणजे संसाराची गती, आणि संसाराची गती निवृत्त करणारं हे नाम असल्यामुळे नामाचा गजर आम्हा संसार काय करी. विठ्ठल विठ्ठल. नाम अशा दृष्टीने आपल्याला सांगता येण्यासारखं आहे. आता महाराज सांगतात, करू याची कथा नामाचा गजर, परिणाम आम्हा संसार काय करी. आता याच्यामध्ये आम्ही काय करायला लागलो? फक्त एकच करायला लागलो. नामाचा गजर करत असल्यामुळे आम्हाला जे नाव आलं ते काय आलं? हरिदास आलं. म्हणू हरीचे दास लिहूती भूषणे, कापे तया भेने कळीकाळ. म्हणू हरीचे दास लिहूती भूषणे. आम्ही हरिदास म्हणून घेऊ लागलो. लिहूती भूषणे. भूषणे या शब्दाचा अर्थ ही जी काही बाह्य भूषणं आम्हाला सांगितली जातात, गोपीचंदन मुद्रा धरणे, आम्हा लेणे, वैष्णवा, ही जी भूषणं आहेत ती भूषणं आम्ही धारण केल्यामुळे काय झालं? कापे तया भेने कळीकाळ. आता कळीकाळ सुद्धा घाबरायला लागला, आमच्याकडे येत नाही. अशा पद्धतीने आमचा प्रवास सुरू झाल्यामुळे या संसारामध्ये राहत असताना आशा भय लाज आडनये चिंता ऐसी तया सत्ता समर्थाची. आता आम्हाला आशा नाही, भय नाही, लाज नाही, चिंता आता काही आमच्याकडे राहिलं नाही. ऐसी तया सत्ता समर्थाची. हे सगळं कशाने झालं? करू याची कथा नामाचा गजर यांनी झालं. करू याची कथा नामाचा गजर, परिणाम आम्हा संसार
संसार काय करी करू याची कथा नामाचा गजर परिणाम कामे कापे तया भिने कळी काळ करू याची कथा नामाचा गजर परिणाम आशा भय लाज आडनये चिंता. आता इतकं सगळं चाललेलं असल्यामुळे महाराजांनी सांगितलं आता फक्त एकच इच्छा आहे. हे जे नामाचा गजराने आम्हाला झालेली जी स्थिती आहे ती स्थिती आमच्याकडे अखंड टिकण्याकरिता आम्हाला कोणाच्या तरी सहवासाची गरज आहे. तो सहवास अभंगाच्या शेवटच्या चिंता. तुका म्हणे करो ऐसियाचा संग तुका म्हणे करो ऐसियाचा संग
संग तुका म्हणे करू ऐशी याचा संग जेणे नव्हे भंग चिंतनाचा मनोहरीचे दास देवती भूषणे कापे तया भिनी करिका. अभंगाच्या शेवटच्या चरणाची भाषा महाराजांनी अशी आहे. महाराज सांगतात तुका म्हणे करू ऐशी याचा संग. हे ऐशी याचा म्हणजे नेमकं कैसी याचा. वरची 3 चरण डोळ्यासमोर घ्या. करू याची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी ऐसी याचा. मनोहरीचे दास देवती भूषणे कापे तया भिनी करिका ऐसी याचा. आशा भय लाज अडनये चिंता ऐसी तया सत्ता समर्थाची ऐसी याचा संग करू. कशा करिता धिने नव्हे भंग चिंतनाचा. आपल्या चिंतनाचा भंग आशाच्या संगतीत गेल्यानंतर होणार नाही याची काळजी महाराजांनी आपण घेतली पाहिजे. एकतर चिंतन करायला सुरुवात केली पाहिजे आणि आपल्या चिंतनाचा भंग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. चिंतन करायला सुरुवात केली पाहिजे आणि मग आपल्या चिंतनाचा भंग जर व्हायचा नसेल तर मग जे चिंतनात आहेत अशा संतांच्या संगतीत जावं. आणि म्हणून वर 3 आज एकादशी असल्यामुळे एकतर मला नामाबद्दलही बोलणं गरजेचं होतं आणि आळंदीत असल्यामुळे संतांबद्दलही बोलणं गरजेचं होतं. त्यामुळे अभंगाची 3 चरणं ही पांडुरंगाच्या नावाचा विचार करणार आहेत. पण अभंगाचं 4थं चरण हे ज्ञानोबारायांचा विचार करणार आहे. तुका म्हणे करू ऐसियाचा संघ. ज्ञानोबारायांचा संघ थोडक्यात आळंदीचा संघ. आळंदी हे ज्ञानोबार आहेत ना. इथं ज्ञानोबार आहे. इथली प्रत्येक भूमी माती कण कण हे ज्ञानोबार आहेत अशी आपली श्रद्धा आहे. त्यामुळे इथली माती कपाळाला लावली. ऐसियाचा संघ केला काय जेणे नव्हे भंग चिंतनाचा. इथं 2 करू आहेत बघा. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये करू आहे. करू याची कथा. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे करू ऐसियाचा संघ. हे 2 करू शब्द का आले असतील हो. पहिला करू नेमकं काय आहे आणि दुसरा करू नेमकं काय आहे याचा थोडासा विचार करायचा झाला तर आम्हा संसार काय करी हे ज्ञान आहे. बरोबर आहे. कारण आम्हा संसार काय करी ही भूमिका कशाने येते ज्ञानाने. आणि करू याची कथा नामाचा गजर हे कशाचं आहे भक्तीचं. त्यामुळे हे जे करू पहिला आहे करू याची कथा नामाचा गजर ही भक्ती आणि आम्हा संसार काय करू हे ज्ञान म्हणजे ही भक्ती. परंतु कधीची ज्ञानपूर्व भक्ती आहे. ज्ञानपूर्व भक्ती आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे करू ऐसियाचा संघ जेणे नव्हे भंग चिंतनाचा. म्हणजे ऐसियाचा संघ झाला म्हणजे ज्ञान झाल्यानंतर सुद्धा जेणे नव्हे भंग चिंतनाचा ही भक्ती आहे. ही भक्ती आहे. जेणे नव्हे भंग चिंतनाचा ही भक्ती आहे. त्यामुळे करू याची कथा नामाचा गजर याच्यात भक्ती. आम्हा संसार काय करू याच्यात ज्ञान आणि जेणे नव्हे भंग चिंतनाचा याच्यात भक्ती असा विचार केला म्हणजे तुका म्हणे करू ऐसियाचा संघ याच्यात भक्ती असा जर विचार केला तर आपल्याला असं चिंतन करता येईल की करू याची कथा नामाचा गजर ही ज्ञानपूर्व भक्ती आणि तुका म्हणे करू ऐसियाचा संघ ही ज्ञानोत्तर भक्ती. त्यामुळे ज्ञानपूर्व भक्ती करू आणि ज्ञानोत्तर भक्ती करू हे 2 करूचा असा ज्ञानपूर्व आणि ज्ञानोत्तर अशा दृष्टीने चिंतन आपल्याला करता येण्यासारखं आहे. थोडक्यात या सगळ्या अभंगाचा गोषवारा करताना महाराज म्हणतात हे सगळं कशाच्या अनुषंगाने होईल. एकाच अनुषंगाने होईल. मनोहरीचे दास याच्याच अंगाने होईल. आपण फक्त हरिदास म्हणून घेतल्याशिवाय हे सगळं होणार नाही. आणि हरिदास म्हणून घेण्याकरिता बाह्य लक्षणं लेवती भूषणे आणि अंतर्लक्षणं करू याची कथा नामाचा गजर अशा दृष्टीने सुद्धा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. आपण आळंदीमध्ये आहोत. ज्ञानोबारायांच्या दरबारात आहोत. तुका म्हणे करू ऐसियाचा संघ. इथं आळंदीत असलेली ही सर्वच पूजनीय मंडळी एक एकाहुनी बळी रे अशी पूजनीय महाराज मंडळी अनेक या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक गायक वादक मंडळी वारकरी संप्रदायाची सेवा करणारी नित्य मंडळी अशी इथं उपस्थित आहेत. अनेक वर्ष झालं आपण एकादशीच्या सकाळच्या प्रहरातली सेवा तावरे माऊली आदरणीय अण्णा आणि त्यांचा असणारा सर्व परिवार किंवा ही वारकरी शिक्षण संस्था किंवा या परिसरातली सर्व त्यांना सहकार्य करणारी सर्व पूजनीय मंडळी या सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव संपन्न होतोय. जेवढा या अभंगाचा मला विचार करता येणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न केला. सरते शेवटी महाराजांच्या शब्दात मी एवढंच बोलेल. तुका म्हणे करू ऐसियाचा संघ जेणे नव्हे भंग चिंतनाचा. आणि ऐसियाचा संघ व्हायचा असेल तर संतांचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. ज्ञानेश्वर विठ्ठल जय
हरी